So see about the genetic terminologies. ठीक है. So what we are going to study genetic terminologies. Already बेटा बऱ्यापैकी आपण जे आता खूप सारे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे त्याचा ओव्हरलुक करायचा आहे आणि काय काय टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहेत तर ह्या डेफिनेशन्स आहेत. ऑल दीज आर व्हॉट डेफिनेशन्स विच यू हॅव टू लर्न फॉर युअर बोर्ड्स एक्झाम्स. आणि ह्या सगळ्या डेफिनेशन्स मी पुन्हा तेच सांगते बेटा, जे पण आपण बोर्ड्समध्ये रीड करतोय हे सगळं तुम्हाला नीटसाठी कामात येणार आहेत ते. ओके. सो ऑल दीज आर यु नो बेसिक जे तर काही टर्मिनॉलॉजीज आहेत जे आपल्याला माहीत पाहिजे असं. सो फर्स्ट टर्मिनॉलॉजी इट इज विच वन बोलो, म्हणजे सो फर्स्ट टर्मिनॉलॉजी इट इज ॲक्च्युअली रिलेटेड विथ कॅरेक्टर. आठवते कॅरेक्टर आपण काय घेतलं होतं? मेंडेलने कुणावरती वर्क केलं होतं बेटा? विच वॉज द एक्सपेरिमेंटल प्लांट. It was pea plant, garden pea plant, Pisum sativum. How many contrasting pairs of characters were there? 7 pairs were there. Total characters विचारले तर 14 characters were there. Height, color, shape हे सगळे काय आहे? Size हे सगळे काय? Characters आहे. All these are what? Character. So what is the definition of character? Character means it is a specific what beta? Feature. Height it is what? A feature है ना of an organism. Example height of stem or height of plant. ठीक है. So you have to utilize this word for your the definition. That what is character? Character it is a specific feature of an organism. Very easy, right? Another thing it is what? Example you can give like height है, height of a plant है ना, color of seed, shape of seed, like that you can say. सो हे एक झालं. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? कॅरेक्टर मध्ये काहीच नाही. सेकंड इट इज व्हॉट बेटा? दॅट इज ट्रेट. सेकंड इट इज ट्रेट. सो अबाउट द ट्रेट, सो व्हॉट दे आर सेइंग? ट्रेट an inherited character and its detectable variant that is tall or dwarf. Listen, जे नीट साठी प्रिपेअर करताय त्यांच्यासाठी सांगताय. कॅरेक्टर म्हणजेच ट्रेट अकॉर्डिंग टू एनसीईआरटी. ट्रेटला स्पेसिफिकली डिफरंट त्यांनी काही असं दिलेलं नाहीये. जिथे कॅरेक्टर बोलले त्यालाच येतं त्यांनी ट्रेट बोललेले आहे. जसं हाईट काय ट्रेट आहे ना तसं. बट बोर्ड्स नुसार आपल्याला हा स्पेसिफिकली त्याचं काय घ्यायचं बेटा? डेफिनेशन ट्रेटचं काय बोलतात आहे की कॅरेक्टरच आहे. बट कॅरेक्टर काय बोललेले? जो इनहेरिट झालाय. ठीक आहे. आता इनहेरिट झालाय म्हणजे काय बेटा? कॅरेक्टर. आता हाईट आहे, पॅरेंट्स दोघांमध्ये पण काय असणार आहे? हाईटचे जीन आहे. पण ह्या दोघं जीन्स कुठे इनहेरिट होतात? म्हणजे हाईटचा जो जीन आहे तो कुठे इनहेरिट होतो? ऑफस्प्रिंग मध्ये. सो हा जो कॅरेक्टर जो इनहेरिट झालेला आहे ऑफस्प्रिंग मध्ये, सो दॅट इनहेरिटेड कॅरेक्टर इट इज व्हॉट बेटा? दॅट इज दी ट्रेट. एवढं लक्षात ठेवा. फक्त इनहेरिटेड वर्ड टाकायचा आहे. कुठला वर्ड टाकायचा आहे? इनहेरिटेड वर्ड टाकायचा आहे. ठीक आहे. इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स व्हॉट दे आर सेइंग? डिटेक्टेबल व्हेरियंट. मीन्स what is detectable variant? आता हाईट आहे, सो हाईट आहे तसं फॉर दॅट टॉल अँड ड्वार्फ हे काय बेटा? अलिल्स. आपण जे घेतोय ना अलिल्स, टॉल ड्वार्फ हे कोण आहे? दोन वेगवेगळे व्हेरियंट्स आहे, अलिल्स आहे. सो त्यामुळे ते घ्यायचंय. सो डेफिनेशन असं लिहायचं आहे. ओके. एकदम इझिली प्रिपेअर करा. कॅरेक्टरचं डेफिनेशन आणि ट्रेटचं डेफिनेशन. ठीक आहे. हे लक्षात आलं. इनहेरिटेड कॅरेक्टर हे घ्यावं लागेल. पुढे काय असणार आहे? कॅरेक्टर जर हाईटला इनहेरिट करताय, या तर हाईट हा टॉल असेल या तर ड्वार्फ असेल. म्हणजे हे दोन काय झाले? हाईटचे व्हेरियंट्स झाले, ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत. ओके. सो दॅट यू हॅव टू राईट डाउन. नेक्स्ट कन्सेप्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बेटा, दॅट इज रिलेटेड विथ फॅक्टर. हा वर्ड फार इम्पॉर्टंट आहे. लिसन, फॅक्टर्स मीन्स जीन्स. फॅक्टर्स म्हणजे काय? जीन्स. लक्षात घ्या काय सांगतात. फॅक्टर्स ऍक्च्युअली आहे ना, जे मेंडल होता तर मेंडल आहे ना, ही वॉज व्हेरी ब्रिलियंट, व्हेरी इंटेलिजंट. वाय बेटा? बिकॉज मिड 19th सेंचुरी जी आपण घेतोय, मिड 19 म्हणजे कुठल्या इयर मध्ये त्यांनी केलं होतं बेटा? 1856 to 1863. मिड 19th झाले. सो ह्या वेळेस त्यांनी हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स केले होते. अँड ऍट दॅट टाइम ही सेड बेटा की तिथे त्यांनी लॉज दिले होते. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट है ना, हे सगळेच येतं. लॉ ऑफ सेग्रिगेशन हे त्यांनी सांगितले होते. त्यावेळेस बेटा मायक्रोस्कोप खूप जास्त डेव्हलप्ड नव्हता. मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप एक्सेट्रा हे कधी आले? 19th सेंचुरीमध्ये. 1900 आपण घेतो ना, 1900, 01,
02, मग ही 20th सेंचुरी चालू होते. तो जो 1900 वाला जो इयर होता, आता 2000 वाला इयर झाला, तो 1900. तर तेव्हापासून जे ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी डिटेल्ड जी आहे तर ती जास्त डेव्हलप झाली. मेंडेलच्या वेळेस मायक्रोस्कोप नव्हता. मेंडेलच्या वेळेस एवढं डिटेल नॉलेज नव्हतं की व्हॉट एक्झॅक्टली इज जीन, हे माहीत नव्हतं. बट दॅन ऑल्सो विदाउट द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप, मेंडेलने त्यावेळेस सांगितलं होतं की देअर मस्ट बी समथिंग, नीट लक्षात घ्या काय बोलते मी, देअर मस्ट बी समथिंग विच इज ट्रान्सफरिंग फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ठीक है, एंड व्हाट इज दैट बेटा? टुडे वी नो व्हाट गेट्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, जीन्स. आज आपल्याला माहिती आहे की डीएनए असतो, डीएनए वरती छोटे छोटे सेगमेंट्स काय असतात, जीन्स असतात. पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग मध्ये काय ट्रान्सफर होतात, जीन्स ट्रान्सफर होत असतात. आणि प्रत्येक जीन मध्ये काय असतं बेटा, एक एक कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन असते. म्हणजे पॅरेंट्स कडून जे पण कॅरेक्टर्स आपल्याला मिळतात ते कुणाच्या फॉर्म मध्ये मिळतात, जीन्स मधून. बिकॉज वी हॅव सीन बेटा की मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, दे आर हॅप्लॉइड 23 क्रोमोसोम फादरचे, 23 क्रोमोसोम्स मदरचे. क्रोमोसोम्स कशाने बनलेले आहे, डीएनए ने. डीएनए वरती कोण आहे, जीन्स आहे. आणि स्मॉल सेगमेंट जीन्स आहे. जीन्स कशासाठी आहे, एक एक कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन. हे 23 क्रोमोसोम्स फादरचे, हे 23 क्रोमोसोम्स मदरचे. हे कशात आले बेटा, ऑफस्प्रिंग मध्ये आले. 23 + 23 किती झाले बेटा, 46. सो व्हॉट इज दिस, हे इनहेरिट झाले कॅरेक्टर्स. मग 46 हे जे क्रोमोसोम्स आले तर ह्या क्रोमोसोम्स वरती जीन्स आलेले. काही जीन्स आपल्याला फादरचे मिळतात, काही जीन्स मदरचे मिळतात. दॅट इज वाय वी आर हॅव्हिंग सम कॅरेक्टर्स ऑफ फादर, सम कॅरेक्टर्स ऑफ मदर. लक्षात आलंय, हे असं झालंय बेटा. सो दे आर सेइंग व्हॉट ना, की हे जे जीन्स असतात, जीन्स आर द युनिट ऑफ इनहेरिटन्स. खूप महत्वाचं येईल पुढे परत आहे. जीन इट इज व्हॉट, युनिट ऑफ इनहेरिटन्स. व्हॉट इज युनिट बेटा, युनिट म्हणजे काय असतं, जनरल मिनिंग ऑफ सिंगल. युनिट म्हणजे जनरल काय असतं, सिंगल. एक एक जीन जो आहे ना तर तो आपल्यामध्ये इनहेरिट होत आहे. हे कसं ते पुढे सांगेल. एक एक जीन ने इनहेरिट, अख्खा क्रोमोझोम आपल्याकडे इनहेरिट होता. बट युनिट ऑफ इनहेरिटन्स इफ दे आर आस्किंग यू, सो व्हॉट यू विल से, इट इज व्हॉट, जीन. ते काय असतं बेटा, जीन आहे. ठीक आहे, सो ते. सो जीन हे जे वर्ड आहे हे 1900च्या नंतर ज्यांनी पण बायोलॉजिस्ट होते त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे जीन असतं. बट हाच जीन जो वर्ड आहे तो मेंडेलचा काय, फॅक्टर. जीनशी रिलेटेड कन्सेप्ट मेंडेलने खूप आधीच सांगून दिलेली होती. दॅट इज वाय त्यांना जे ते एकदम ब्रिलियंट बोलले जाते, इंटेलिजंट बोलले जात असं. विदाउट हेल्प ऑफ मायक्रोस्कोप, विदाउट हेल्प ऑफ डिटेल्ड नॉलेज ऑफ डीएनए, त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की देर आर फॅक्टर्स. सो इफ दे आर आस्किंग यू मेंडेल्स फॅक्टर्स आर टुडेज व्हॉट, सो व्हॉट यू विल से, जीन्स. ठीक आहे, मेंडेलचे फॅक्टर म्हणजेच आत्ताचे काय, जीन्स आहे. फक्त वर्ड चेंज केलाय, बाकी सगळं तेच आहे. सो सी हिअर, पहिले मी आता जीनची डेफिनेशन घेते, नंतर फॅक्टर मध्ये जाऊ. सो फर्स्ट इट इज व्हॉट बेटा, अबाउट द जीन. सो जीन दे आर सेइंग इट इज व्हॉट, अ पर्टिक्युलर सेगमेंट, स्मॉल सेगमेंट आपण बोलतो ऑफ व्हॉट, डीएनए, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड व्हॉट ऑफ दॅट कॅरेक्टर. नाव वन क्वेश्चन, हिअर द वर्ड इट इज एक्सप्रेशन. इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर होतोय बट एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर बोलतात. हा, एक्सप्रेस. फादरचे कलर ऑफ आईज ब्ल्यू आहे, मदरचे कलर ऑफ आईज ब्लॅक आहे. दोघांचे जीन्स जे आले कुठे बेटा, एक जे तर क्रोमोझोम वरती ब्लॅक कलर आला, एक कलर वरती ब्ल्यू कलर आला. पण ऑफस्प्रिंगचे डोळा एक ब्ल्यू आणि एक ब्लॅक असं असतो का, नाही. दोघांपैकी ब्ल्यू किंवा ब्लॅक पैकी दोघं डोळे काय असणार आहेत, या तर ब्ल्यू असेल या तर ब्लॅक असेल. समजा ऑफस्प्रिंगचे डोळे दोघंच्या दोघंचे तर ते ब्लॅक आले, इट मीन्स विच कॅरेक्टर इज एक्सप्रेस्ड. हा, मदरने कुठला कलर एक्सप्रेस झालाय, कलर ब्लॅक कलर है ना, ब्लॅक कलर जो तो एक्सप्रेस झालाय. लक्षात आलंय काय असतं ते. ठीक आहे, सो जो एक्सप्रेस बोलतात, एक तर इनहेरिटन्स झालंय, इनहेरिटन्स नंतर काय होतंय त्याला आपण बोलतोय एक्सप्रेस होतंय. सो हिअर दे आर सेइंग व्हॉट इज जीन. पुन्हा एकदा बेटा आपण असं घेत असतो, we take DNA like this, right? So we take DNA like this. Here we are taking what, the small segments of DNA. They are what beta, genes, है ना, which are, और डायरेक्ट तुम्ही बोलू शकता, तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहू शकतात, which control what beta, the information of a particular character. कुठल्या तरी कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन असते. हा ब्ल्यू कलर ऑफ आईजची इन्फॉर्मेशन असेल.
हे जे तर कलर ऑफ स्किनची इन्फॉर्मेशन असेल, हेअर्सची इन्फॉर्मेशन असेल. इन्फॉर्मेशन लक्षात येतं, वर्ड यूज करायचं, इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे. आणि हे जीन्स काय होतात, पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग मध्ये काय बोलायचं, इनहेरिट होतात आणि काय होतात ते एक्सप्रेस होतात. लक्षात आलं काय घ्यायचंय. ओके चल. सो दिस इज व्हॉट. सो जीन इट इज अ व्हॉट पर्टिक्युलर सेगमेंट. हे सेगमेंट, हा सेगमेंट पर्टिक्युलर सेगमेंट. पर्टिक्युलर सेगमेंट म्हणजे मधली जी पोर्शन आहे हा जीन नाहीये. लक्षात येते, म्हणून पर्टिक्युलर सेगमेंट. लक्षात आलंय काय बोलतोय. हा डीएनए अख्खा. मग डीएनए वरती सगळेच आपण इन्क्लूड केलंय का जीन म्हणून, नाही. आय एम टेकिंग दिस वाला सेगमेंट, आय एम टेकिंग दिस वाला सेगमेंट. हा जो मधला जो पार्ट आहे इथून ते इथपर्यंत हे मी नाही घेत आहे. इट मीन्स अख्खा डीएनए वरती जीन्स नसतात. नीटचे स्टुडंट्स नीट लक्षात घ्या, अख्ख्या डीएनए वरती जीन्स असतील असं नसतं. तिथे सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहे, बट द इन्फॉर्मेशन इज डिफरंट. ते जीन्सची इन्फॉर्मेशन नसते, ती वेगळी इन्फॉर्मेशन असते. ते एमबीआय मध्ये सांगू आपण. ओके सो इथे आपण काय होतं, पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ व्हॉट बेटा, डीएनए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट, इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन. लक्षात आलं, इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. तुमच्या याच्यात असंच करतात ना काहीतरी. सो दॅट वन आले लक्षात. जी नाव लाईक दॅट हिअर इट इज व्हॉट, द फॅक्टर. चलो सी व्हॉट फॅक्टर. इट इज व्हॉट, युनिट ऑफ हेरिडिटी इम्पॉर्टंट. सो फॅक्टर काय, युनिट ऑफ हेरिडिटी. दॅट इज अ पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम. पार्टिकल बोललेलं आहे, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर. आता इथे तुम्ही डायरेक्टली स्वतःच्या वर्ड्स मध्ये फॅक्टरशी रिलेटेड बोलू शकता. इट इज व्हॉट, युनिट ऑफ इनहेरिटन्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर. व्हेरी इझी. फॅक्टर इज पास फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन थ्रू व्हॉट, गॅमेट्स. आता नीट लक्षात घ्या काय होतं. आता मला एक सांगा, इथे एकदम सिंपल कन्सेप्ट चालू. इथे वन जनरेशन टू नेक्स्ट बोलले, मग वन जनरेशन म्हणजे कोण, पॅरेंट्स की ऑफस्प्रिंग, पॅरेंट्स. टू द नेक्स्ट म्हणजे कोण, ऑफस्प्रिंग. पॅरेंट्स कडून कुठे पास होता नेक्स्ट जनरेशन, ऑफस्प्रिंग. मग पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग्स मध्ये जीन्सचे ट्रान्सफर होत आहे ना. तुम्हाला माहिती आहे, आपला जो चेहरा असतो किंवा आपल्या बऱ्याचशा कॅरेक्टरिस्टिक्स, काही गोष्टी फादर सारख्या दिसतात, काही गोष्टी मदर सारख्या दिसतात. मग हे त्यांचे जीन्स आहे. कॅरेक्टर साठी काय, जीन्स आहे. त्यांचे जीन्स आपल्यामध्ये आले, कसे आले, एक एक जीन आपल्या सेलमध्ये आला का, मग त्यांचे गॅमेट आले, मग गॅमेट आपल्यामध्ये फ्यूज झाले. गॅमेट्सच्या थ्रू वी नो ना व्हॉट इज फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. बरोबर बेटा, मेल अँड फिमेल गॅमेट्स. सो दॅट इज वाय हिअर दे आर सेइंग that these factors, these factors they pass from one generation to the next through what, कशाच्या थ्रू पास होत आहे, गॅमेट्सच्या थ्रू. राईट. सो तसं फॅक्टर डिटरमाइन्स अ जेनेटिकल कॅरेक्टर ऑफ अन ऑर्गॅनिझम. हे नाही घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त फॅक्टरची डेफिनेशन 2 लाईन्स पाहिजे आहेत. 1 मार्क साठी 2 लाईन्स पाहिजे असतात किंवा अजून 3 लाईन्स. एक एक्स्ट्रा देऊनच ठेवायची बेटा. तुम्हाला जितकं माहिती आहे पटकन लिहिता येईल ते लिहून टाकायचं है ना. जर माहित असेल तर लिहून टाका असं. आता नेक्स्ट येतं जे फॅक्टरचे, ते जीनचं किंवा जीनचं फॅक्टरचं, तसं तुम्ही लिहू शकता. किंवा इथे अजून एक स्पेशल टाकायचं, फॅक्टर वर्ड इज गिवन बाय मेंडल. लिहा बरं तिथे, फॅक्टर वर्ड गिवन बाय मेंडल. और factor word given by Mendel, or you can say Mendel's factors are today's genes. असं लिहा, Mendel's factors are today's genes. Inverted commas मध्ये घ्या त्यांना, today's gene. नाही, ते त्यांनी वर्ड तसा घेतलेला. फॅक्टर म्हणजे ते त्यांनी जे ना, इज अ पार्टिकल. पार्टिकल इट मीन्स अ you can say a space, a segment, like that. तसं बोलतात. सो पार्टिकल म्हणजे क्लिअरली तसं घेऊ नका, पार्टिकल मीन्स दे जस्ट वॉन्ट टू एक्सप्लेन अस असं. चला आता जाऊ पुढे. नेक्स्ट कन्सेप्ट, इट इज रिलेटेड विथ अलिल्स. बोलो बेटा, व्हॉट आर अलिल्स. काय माहिती आहे अलिल्सशी रिलेटेड. हा, अलिल्स आर द 2 फॉर्म्स. एक वर्ड मी सांगितलं होतं. सपोज फॉर एक्झाम्पल हाईट आहे. हाईट इट इज व्हॉट इज हाईट. हाईट इट इज अ कॅरेक्टर. हाईट काय, कॅरेक्टर. याचे अलिल्स सांगा किती येतात, 2 येतात. कोणते कोणते येणार आहे, या तर टॉल, या तर ड्वार्फ.
पण टॉल आणि ड्वार्फ हे दोन कोण आहे? ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ईच अदर. ऑल्टरनेटिव्ह वर्ड लक्षात येतं काय तर ऑल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ईच अदर आहेत ते. आलं बाळांनो लक्षात? सो दॅट इज व्हॉट अलील्स और व्हॉट अलिलोमॉर्फ्स असणार आहे. अच्छा, out of these do you think beta one allele will be dominant, one allele will be recessive? Yes. मग आता अलील्सचे जे लेटर्स तुम्ही देता, सपोज टॉल आहे तर टॉल विल बी रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल टी अँड ड्वार्फ विल बी रिप्रेझेंटेड विथ स्मॉल टी. बरोबर? कारण तुम्हाला लक्षात येतं जर ड्वार्फला तुम्ही डी लिहिलं असतं तर खूप कन्फ्युजन झालं असतं. किती लक्षात ठेवायचं आपण? म्हणून त्यांनी कसं केलं असतं की जो डॉमिनंट आहे त्याला कॅपिटल टी घ्यायचा, जो डॉमिनंटचाच जो रिसेसिव्ह असणार आहे त्याला कॅपिटल टी असेल तर स्मॉल टी घ्या. असं कॅपिटल वाय असेल तर त्याचा रिसेसिव्ह कोण आहे? स्मॉल वाय. लाईक दॅट. ठीक आहे. सो हिअर अजून एक गोष्ट, वेअर द अलील्स आर प्रेझेंट. इफ सपोज फॉर एक्झाम्पल इफ आय एम टेकिंग हिअर होमोलॉगस क्रोमोझोम, दीज टू आर व्हॉट बेटा? होमोलॉगस क्रोमोझोम्स. मग हे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे, आठवलं तुम्हाला त्या दिवशी आपण हे घेतलं होतं, मी विचारलं होतं तुम्हाला. हा, इथे जर कॅपिटल टी असेल at the same locus should be what beta? Another allele, may be same or may be different. हे दोन कोण आहे रितू? हे दोन कोण आहे? होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणजे काय? जे जेनेटिकली मॉर्फोलॉजिकली सेम असतात. बराबर? आता फॉर एक्झाम्पल दिस इज वन क्रोमोझोम, दिस इज वन क्रोमोझोम. हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत. हा जो पोझिशन आहे या होमोलॉगस क्रोमोझोम वरती, ही जी प्लेस येते, ही जागा, इथे आपण एक जीन, सपोज मी हे वॉच घातलेलं आहे, हे जीन आहे, राईट? तर सेम जीन जो आहे तर या होमोलॉगस क्रोमोझोम वरती कुठे पाहिजे तर इथेच. इथे घड्याळ घातलं असतं चाललं असतं का? इथे घड्याळ घातलं असतं चाललं असतं का? नाही. कुठे घालायचं? इथेच, एक्झॅक्ट लोकेशन वरती पाहिजे. म्हणजे इथे जर कॅपिटल टी घेणार, एक अलील असेल हाईटचा, तर दुसरा अलील कुठे असेल? याच पोझिशन वरती, त्या कॅरेक्टरचा. इथे आपण कुठला कॅरेक्टर कन्सिडर करतोय? वी आर कन्सिडरिंग हाईट. ठीक आहे रितू, हे लक्षात आलंय? सपोज इफ आय एम टेकिंग हिअर वाय, कॅपिटल वाय, तर ऑफकोर्स मग स्मॉल वाय किंवा दुसरा अलील कुठे पाहिजे बेटा? याच लोकेशन वरती. इट मे बी दिस और इट मे बी दिस. सो व्हाट दे आर सेइंग? alleles or what? Allelomorph. Alleles or what? Allelomorph. The two or more alternative forms. लक्षात घ्या इथे वर्ड काय आलेला आहे? मोर. म्हणजे मल्टिपल अलील्स. तिथे लिहा मोर म्हणजे हा इन अ पॉप्युलेशन, कन्सिडर इन अ पॉप्युलेशन. व्हेरी गुड. मोर मीन्स लिहा, राईट डाऊन, मल्टिपल अलील्स. मोर म्हणजे मल्टिपल अलील्स. So the two or more alternative forms of a given gene. Given gene इथे कुठला आहे? हाईट आहे. मग त्याचे हे दोन काय झाले? ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहे. कॅपिटल टी स्मॉल टी, हे काय झाले? ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहे. एक इंडिव्हिज्युअल कन्सिडर केला तर किती अलील्स येतील? दोनच. जर मल्टिपल आपण इंडिव्हिज्युअल्स कन्सिडर केले म्हणजे पॉप्युलेशन, तर त्यावेळेस किती येण्याचे चान्सेस असतात? मल्टिपल अलील्स. लक्षात आले? पुन्हा एकदा सांगते. सपोज आता फॉर एक्झाम्पल आपण कलर ऑफ आईज घेतला असेल, कलर ऑफ आईज, कलर ऑफ आईज अलील आहे का कॅरेक्टर आहे? कलर वर्ड घेते मी, बिलकुल म्हणत नाही ब्ल्यू आहे, ब्लॅक आहे, ग्रीन आहे, मी काहीच म्हणत नाही. मी फक्त काय बोलले? कलर बोलले. सो कलर काय बेटा? कॅरेक्टर आहे. आता सपोज माझा सेल आहे आणि माझ्या सेलमध्ये हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे. मग माझ्याकडे दोनच होमोलॉगस क्रोमोझोम आहे. इट मीन्स दोनच म्हणजे लक्षात येतं ना, दोन दोन असे पेअर्स असतात. पण ह्या पेअर वरती ह्या ठिकाणी आहे ना, आय एम हॅव्हिंग ब्ल्यू घेऊ का? ब्ल्यू घेते आणि एक सपोज ग्रीन घेते. माझ्याकडे कलर ऑफ आईजचे किती अलील्स प्रेझेंट आहे? दोन. तुमच्या प्रत्येकाकडे किती अलील्स असणार आहे? दोनच. का? कारण एक अलील एका होमोलॉगस क्रोमोझोम वरती असतो, दुसरा कुठे असणार आहे? दुसऱ्या होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये. असे आपल्याकडे एक किती म्हणजे पेअर मध्ये किती असतात आपल्याकडे? दोन. आपल्याकडे जे 23 क्रोमोझोम्स आहेत ना बेटा, 23 पेअर्स, प्रत्येक क्रोमोझोम वरती वेगवेगळे जीन्स असतात. जे 23 पेअर्स आपण घेतो ना, 23 पेअर्स, प्रत्येक पेअरचे जीन्स वेगळे असतात. 1 नंबरचे जे क्रोमोझोम्स आहेत ना दोघं, तर यांच्यावरती जीन्स दोघांचे हे वेगळे असणार. 2 नंबरवरचे जीन्स जे असणारे क्रोमोझोम्स त्यांच्यावरती वेगळे जीन्स आहेत. 3 नंबरचे वेगळे असणार. असं असतं बेटा. लक्षात आलंय? 25,000 जीन्स आहेत आपल्याकडे. 25,000 to 30,000 जीन्स.
आणि हे आपले किती क्रोमोझोम्स मध्ये कव्हर करायचे आहे? फक्त 23 क्रोमोझोम्स. आता प्रत्येक जीनचे किती कॉपीज आहेत आपल्याकडे? 2. म्हणून मी आता घेताना किती घेतले? फक्त 23 घेतले है ना, कारण हे डबल डबल येतात ना, म्हणून असं. सो नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस मल्टिपल अलिल्सची कन्सेप्ट येईल तर मल्टिपल अलिल्स हे कुणाशी रिलेटेड असेल? ऍट द लेवल ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे, सो तसे ऑब्जेक्शन हे असणार आहे. आता नेक्स्ट येत आहे बेटा, हिअर दे आर सेइंग अलिल्स आर व्हॉट? द 2 or more ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्स. ऑल्टरनेटिव्ह लक्षात आले असेल, हे किंवा ते, याला आपण काय बोलतो? ऑल्टरनेटिव्ह फॉर्म of a given gene, that is factor, are called what? Alleles of each other. They occupy, very important, identical loci. Loci means position on homologous chromosomes. Allele is a short form of allelomorph. Allele is a short form of allelomorph. या चॅप्टरला जितकं तुम्ही याला MBI ला, बायोटेकला, हे जे मोठे मोठे चॅप्टर्स आहे, ह्युमन रिप्रोडक्शन एक्सेट्रा, ह्युमन रिप्रोडक्शनला इतकं नाही लागत आहे ह्या चॅप्टर्सला. जितकं तुम्ही बोर्डचे कन्सेप्ट व्यवस्थित करा तितकं तुम्हाला NCERT इझी जाईल, खूप इझी जाईल. ओके, सो ते आफ्टर दॅट वी नो बेटा अबाउट द डॉमिनंट. चलो बोलो अबाउट द डॉमिनंट. व्हाट दे आर सेइंग? हाँ, डॉमिनंट मीन्स विच इज एक्सप्रेस्ड in which condition? Homozygous, heterozygous, or both? Both. If it is capital T, who will express? Tall, capital T will express. If it is heterozygous condition, who will express? Tall. बरोबर. But the allele which is not expressing in the heterozygous condition, then it is which one? Recessive. लक्षात येते काय बोलते? ही heterozygous condition. बेटा homozygous, heterozygous. Which is this condition? होमो. दोघं सेम आहे म्हणून होमो. हे दोघं कोण आहे? होमो आहे. पण हा कोण आहे? हिटरो आहे. बरोबर. होमो मध्ये तर दोघं सेमच आहे, तर दोघं म्हणजे हा एक हा जो हा एक्सप्रेस होणार आहे, दोघं सेम आहे म्हणून. इथे टॉलनेस एक्सप्रेस होते, इथे ड्वार्फनेस एक्सप्रेस. बट व्हॉट अबाउट दिस? टॉलनेस इज एक्सप्रेसिंग, बट म्हणून जो सी कसं बोलायचं? इन अन हेट्रोझायगस कंडिशन है ना, इन अन हेट्रोझायगस कंडिशन the allele which is expressing itself, जो express होतो, it is dominant. The allele which is suppressed, it is what? Recessive. स्वतःच्या वर्ड्स मध्ये लिहू शकतात. एक तर हे बघायचं जमलं तर ठीक आहे, असंच आहे, असं जर लर्न झालं तर ठीक आहे. अदरवाइज यू कॅन राईट डाऊन इन युअर ओन वर्ड्स. बट शक्यतो डेफिनेशन्स हे लर्न करा, म्हणजे जास्त वेळ एक्सप्लेनेशन मध्ये जात नाही मग. ओके. So here dominant, it is an allele that what expresses its trait. What is trait? Inherited character even in the presence of an alternative allele, that is in which condition? Heterozygous condition only. Alternatively, the allele that expresses in F1 is called dominant. का बोलले सांगा F1 मध्ये? F1 आता सांगा. Monohybrid cross, if we are taking monohybrid cross, it was this one we have practiced. This was the monohybrid cross. याचा F1 जनरेशन फास्ट सांगा. कोण होता F1? जीनोटाइप सांगा. मोनोहायब्रिड क्रॉस, ऑल वर सेम. जीनोटिपिकली, फिनोटिपिकली ऑल वर सेम इन मोनोहायब्रिड क्रॉस. बरोबर बेटा. कॅपिटल टी स्मॉल टी होते. आता फिनोटिपिकली काय होतं बेटा? ते टॉल आहे. कुठली जनरेशन घेतोय आपण? F1 जनरेशन घेतोय. बरोबर. So what they are saying? They in F1 generation, the character which is or allele out of these, the allele which is expressing itself in F1 generation is what beta? The dominant. है ना? So that is why the allele that expresses in F1 is called what? Dominant. बराबर असं. It is an allele of a pair that mask the expression of other allele in F1 generation. Listen. 3 डेफिनेशन दिलेले, एकच कुठलं तरी लर्न करा. ज्यांना सगळे लर्न झाले कन्सेप्ट त्यांना चालेल, तुम्ही हे सगळं लिहिलं तरी. बाकीच्यांनी एकच डेफिनेशन इथून तर इथपर्यंत एकच डेफिनेशन लर्न करायची आहे. इथून तर इथपर्यंत सिंपल. हा हो हो बेटा, हे जे ना हे एकच डेफिनेशन, एकच आहे जे ते सारखं सारखं सांगताय. हे असे जे आहेत ना हे असं मिळून जात. एक्झाम्पल दे ना बाळा. मग डेफिनेशन आहे, ऐक ना. आता आपण इथे कसं आपण सेफर साइड बघायची. सेफर साइड मध्ये कसं की ही आता तू ही लिहिलं
किंवा हे लिहिलं, ही एकच गोष्ट आहे जे सारखं ते वेगवेगळ्या वर्ड्स मध्ये सांगतात. आता याच्यामध्ये सपोज तू इथून इथपर्यंत लिहिलंय, हे नाही लिहिलंय, अँड इफ यू आर एक्सपेक्टिंग की नाही आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजे, तर टीचरवरती डिपेंड करतं देते की नाही. दुसरी गोष्ट, एका मार्क्ससाठी 2 पॉईंट्स असतात. मग आता तुला जर सपोज हे एक्सप्रेस करण्यासाठी दुसरा पॉईंट पाहिजे, तू काय देशील तिथे? एक्झाम्पल. दुसरा पॉईंट इथे दिलेला नाहीये ना, मग तू एक्झाम्पल देऊन टाक बेटा, कॅपिटल टी F1 म्हणून, असं कॅपिटल टी एक्सप्रेसिंग इन, है ना. सो तसं द्यायचं. एनी हाव 2 पॉइंट्स बनवा. डेफिनेशन जरी असेल ना तरी दुसरा पॉईंट. मी तेच बोलते, सेफर साईड, आपल्याला मार्क्स नाही कट होऊ द्यायचे, है ना. सो तसं लक्षात आलंय. एक्झाम्पल जितके देता येतील तितके देऊन टाकायचे इथे, म्हणजे एक एक एक्झाम्पल असं, पण जिथे जिथे पॉसिबल आहे द्या. नेक्स्ट चला, डॉमिनंट झालंय, रीड करून. व्हॉट विल बी रिसेसिव्ह? बोलो रिसेसिव्ह. Which allele that is not expressed in the presence of an alternative allele. म्हणजे काय बेटा, कॅपिटल टी स्मॉल टी मध्ये इथे तुम्ही बोलू शकता, इन केस ऑफ कॅपिटल टी स्मॉल टी दिस इज नॉट एक्सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ दिस, सो दिस इज व्हॉट बेटा, दिस इज रिसेसिव्ह, राइट. सो इन विच कंडिशन? हेट्रोझायगस इट एक्सप्रेसेस. पुढची लाईन, हा येस, इट एक्सप्रेसेस. हा आता इथे एक्सप्रेस होईल. स्मॉल टी कधी एक्सप्रेस होईल? जेव्हा त्याच्यासोबत कोण असेल? स्मॉल टीच असेल. सो इट एक्सप्रेसेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल allele. दिस इज व्हॉट? आयडेंटिकल allele. सो इट इज अन allele that does not express in F1 hybrid. सिंपल गोष्टी आहे, सिंपल सिंपल तेच बोलतात. सो F1 हायब्रिड मध्ये जो एक्सप्रेस होतो तो कोण आहे बेटा? जो एक्सप्रेस होत नाही तो कोण आहे बेटा? रिसेसिव्ह आहे. सिंपल थिंग्स आर देयर. ओके, चल. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट, हेट्रोझायगस मध्ये. हे बघ, आता हे जे ना डॉमिनंटशी रिलेटेड बेटा, आता होमोझायगसचं कंडिशन घेतली तर होमोझायगस कंडिशन मध्ये दोघं पण. आता होमोझायगस कंडिशन, इफ यू आर टेकिंग दिस इज होमोझायगस कंडिशन, हु इज एक्सप्रेसिंग? का? कारण एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, ही होमोझायगस कंडिशन आहे. कोण एक्सप्रेस होत आहे? नर. म्हणून जे आहे, जे एक्सप्रेसिंग वाला जो वर्ड तुम्ही यूज करताय, तर ते होमोझायगस कंडिशन मध्ये येते ना. तुम्ही काय म्हणजे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह सांगताना, सो तुम्ही हेट्रोझायगस कंडिशनचे एक्झाम्पल घेऊन सांगायचं. या हेट्रोझायगस कंडिशन मध्ये जो एक्सप्रेस होईल तो डॉमिनंट, जो एक्सप्रेस होत नाही तो रिसेसिव्ह. मग हा जो रिसेसिव्ह तो कधी एक्सप्रेस होतो? नेक्स्ट लाईन, इन आयडेंटिकल allele, है ना. सो कंडिशन लाईक. चल, आता पुढे नेक्स्ट, इट इज व्हॉट? फिनोटाइप. काय घेतो तो फिनोटाइप? एक्सटर्नल अपियरन्स, है ना. एक्सटर्नल अपियरन्स. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला बोलली होती की आपला जो प्लांट आहे, है ना, इफ यू आर हॅव्हिंग दिस प्लांट, आता हा प्लांट जो आहे तर हा आपल्याला ग्रीन दिसतोय. वी कॅन सी अरे दिस प्लांट इट इज ग्रीन दिसतोय, म्हणजे त्याचं काय? एक्सटर्नल अपियरन्स. पण बेटा याच्यामध्ये जे सेल्स आहे, तसे सेल्सला आतमध्ये जे त्याचा जो डीएनए आहे, तर डीएनए आपल्याला डोळ्यांना दिसतोय का? आता नाही, कारण तो मायक्रोस्कोपिक आहे. तर अंडर मायक्रोस्कोपच आपल्याला ते डीएनएचे अनालिसिस करता येईल. मग ते काय? डीएनए म्हटलं की जेनेटिक मेकअप, म्हणजे जेनेटिक मेकअप म्हटलं ती काय? जीनोटाइप. आणि फिनोटाइप म्हणजे काय? फिजिकल अपियरन्स. लक्षात आलं? फिजिकल मेकअप और फिजिकल अपियरन्स. सो व्हॉट दे आर सेइंग? वर्ड इट इज व्हॉट? फिनोटाइप. सो व्हॉट इज फिनोटाइप? इट इज एक्सटर्नल appearance of an individual for what? Any trait is called what? Phenotype for that trait. बराबर. It is observable and is determined by different combinations of alleles. आता हे कसं असणार आहे फिनोटाइपचं? Why they are saying this वाली बेटा? They are saying next line की it is observable. See, तुम्ही इथून इथपर्यंत लिहू शकता ना एकच हे, आणि फक्त पुढे तुम्हाला काय सांगायचंय? डेफिनेशन, एक्झाम्पल. ठीक आहे. आता ते बोलतात की फिनोटाइप ऑब्झर्वेबल आहे, ग्रीन कलर ऑब्झर्वेबल आहे. ऑब्झर्वेबल म्हणजे काय? दिसतंय, राइट. सो इट इज ऑब्झर्वेबल अँड इज डिटरमाइंड बाय व्हॉट? डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ अलील्स. म्हणजे आता ग्रीन कलर आहे किंवा टॉल आहे, तर टॉल साठी काय? कॅपिटल टी असेल किंवा कॅपिटल टी स्मॉल टी असेल. प्लांट जर ड्वार्फ असेल तर त्याच्यासाठी कोण असू शकतं? स्मॉल टी स्मॉल. सो त्यानुसार असतात. सो हे तुम्ही तुमच्या वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करू शकता. एक्झॅक्ट असंच यायला पाहिजे असं नाहीये, फक्त एक डेफिनेशन उचला आणि दुसरं तुमच्या वर्ड्स मध्ये एक्झाम्पल द्या. सिंपल. नेक्स्ट इट इज व्हॉट? द जीनोटाइप. टेल मी.
about the genotype. Geno म्हणजे काय झालंय? Genetic. So what is that? The genetic constitution. हा word नाही लक्षात आलं तर you can say genetic makeup of an organism with respect to a particular trait. Suppose if you are taking particular trait as height. So what will be the genotype? Example, capital T or what? Capital T small t or what? Small t small t. You are taking which trait here? Height. Height घेताय तर height चं genotype काय घेणार आहे तर तसं असं combination. It is representation of the genetic constitution of an individual with respect to a single character. बेटा हे जमलं तरच एवढं लिहायचं आहे, अदरवाइज इथून इथपर्यंत लर्न करा आणि एक्झाम्पल द्या. सगळंच्या सगळं लर्न नाही करायचं. स्पेसिफिकली ज्यांना लर्निंग मध्ये प्रॉब्लेम आहे मी त्यांना सांगते, बोर्डसाठी आपण आपल्याला हे सगळं प्रिपेअर करायचं आहे, बोर्डसाठी सुद्धा, आणि कन्सेप्ट आपल्याला MCQs साठी. ओके, सो व्हॉट दे आर सेइंग, जीनोटाइप लक्षात आले? जीनोटाइप ईशान लक्षात आले? जीनोटाइप काय असणार आहे? जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम. बराबर, ठीक है. विद रिस्पेक्ट टू व्हाट बेटा? विद रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर trait they are saying. Okay, so ते चल example you can say tall pea plant है ना, tall pea plant can have genotype है ना. So what is the genotype? This right. and dwarf असेल तर काय genotype असेल? small t very easy. एक character घ्या आणि त्याचे genotype टाका. okay, चल now next concept it is homozygous condition. इथे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, homozygous and heterozygous. Homozygous condition means capital T it is what? Homozygous ki heterozygous? Homozygous. Capital T small t it is heterozygous. बराबर. So here they are saying जर मी pure विचारलं, pure capital T is pure की capital T small t is pure? capital T दोघं homozygous condition कशी असते? Pure असते. It is pure. So they are saying what? Homozygous, and here word it is heterozygous. So homozygous means what? Pure. Both are same. So it is pure. An individual possessing identical alleles for a particular trait. बरोबर. Which trait? Suppose for example you are taking height. मग इथे ते काय बोलतात ते? Identical alleles. Height चे identical alleles काय घेणार तुम्ही example? Or small t. झालं simple. So what is homozygous condition बेटा? An individual possessing identical alleles for a particular trait is called what? Homozygous or pure but for that trait. Example, if I give you one example, dihybrid cross, bolo. Here I have taken two characters. So in these two characters, for which character the organism is homozygous or pure? Capital T. For this character it is what beta? For this trait it is homozygous. For this trait it is heterozygous, not pure. If I am taking this one, then you will say what? It is pure for both the characters. It is pure for both the characters. ठीक आहे, आले लक्षात? तसं. So homozygous breeds true. आता हे बघा, breeds true चे एक आहे ना डेफिनेशन येते. Now what is the meaning of true breeding? लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल आता आपण ना हे असं घेतलंय, कॅपिटल टी होमोझायगस आहे. आता हा याची तुम्ही सेल्फिंग केली, ब्रीड्स ट्रू फॉर दॅट ट्रेट असं वर्ड घेतात. काय वर्ड घेतात बेटा? ब्रीड्स ट्रू ना, ब्रीड्स ट्रू और प्युअर फॉर दॅट ट्रेट आहे, फॉर दॅट ट्रेट. नाउ विच ट्रेट हियर वी आर कन्सिडरिंग? हाइट. दिस इज होमोझायगस. याचं जर तुम्ही सेल्फिंग केली तर ऑफस्प्रिंग काय येईल? ही पॅरेंटल जनरेशन आहे. F1 जनरेशन सांगा कशी येईल? कॅपिटल. F2 जनरेशन सेम आहे. F3 लक्षात आलंय? याला आपण ट्रू ब्रीडिंग बोलायचं और प्युअर लाईन बोलायचं. काय बोलायचं? प्युअर और ट्रू ब्रीडिंग. म्हणजे लक्षात येतं का असं आलं असेल सांगत? F1 जनरेशन का सेम आहे? F2 पण डायरेक्ट काही विचार न करता आपण डायरेक्ट असं घेतलं का बेटा? किती टाइपचे गॅमेट्स असतील बघा. कॅपिटल टी क्रॉस विथ व्हॉट? कॅपिटल टी म्हणजे वन पॅरेंट इट इज मेल, अनदर पॅरेंट इट इज फिमेल.
पॅरेंट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड की डिप्लॉइड? पॅरेंट्स आर ऑलवेज डिप्लॉइड. आता पॅरेंट्स आपल्याला काय फॉर्म करायचे? वी हॅव टू फॉर्म दी गॅमेट्स. बोलो याचे गॅमेट्स हे one minute. This step it is what? Segregation of alleles. Now from this we are forming what? The gamete. है ना? हे gamete form झाले. This side also what beta? Same है. Segregation of alleles and this is what? The gamete formation. बराबर? Now tell me the next thing. Further. One gamete, this one. बोलो. आता हे काय झालं? This is F1 generation. सेमच येते ना? कारण गॅमेट सगळे काय आहेत बेटा? सेम आहे. मेल गॅमेट फिमेल गॅमेट सेम आहे. सो F1 जनरेशन काय येते? सेम येते. बरोबर? हे लक्षात आले? ऋतू लक्षात आलेलं आहे? सो जेव्हा आपण हा प्युअर घेतोय, प्युअर लाईन होमोझायगस बोलतोय, तर त्या होमोझायगसला आपण बोलतोय इट ब्रीड्स ट्रू. ब्रीड्स ट्रू. ब्रीड मीन्स ऑफस्प्रिंग्स देणे. दॅट इज व्हॉट? प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग. दॅट इज ऑल्सो ब्रीडिंग प्रोसेस, राईट? रिप्रोडक्शन. सो हे जे होमोझायगस आहे यांचे बच्चू पण काय असणार आहे? सेम होमोझायगस. F1 मध्ये सगळे कसे आहेत? होमोझायगस आहेत. मग F1 चा जर हा असा असेल, F2 फॉर्म करताना तुम्ही याचीच काय करतात बेटा? सेल्फिंग करतात. पुन्हा सेमच आहे. कॅपिटल टी इथे पण सेम आहे. मग F2 पण तुम्हाला काय मिळणार? हेच मिळेल. F3 फॉर्म करताना व्हॉट यू आर डुईंग? सेल्फिंग ऑफ F2 जनरेशन. सेमच येत आहे. म्हणून सगळीकडे काय येत आहे? प्युअर लाईन. काय बोलायचं त्याला? प्युअर लाईन बोलायचं. और दिस इज होमोझायगस कंडिशन. कन्सेप्ट लक्षात येत आहे? मेंडेल ऑलवेज सिलेक्टेड पॅरेंट्स ॲज प्युअर पॅरेंट्स. ऑलवेज रिमेंबर, मेंडेलने जेव्हा पण एक्सपेरिमेंट्स केले, थाउजंड्स ऑफ एक्सपेरिमेंट्स केलेत बेटा त्याने, तर हे एक्सपेरिमेंट्स करताना वेनेवर ही सिलेक्टेड एनी कॅरेक्टर, एका वेळेस त्यांनी एकच कॅरेक्टर सिलेक्ट केले. आधी सगळे मोनोहायब्रिड क्रॉस केले, मग त्यांनी डायहायब्रिड क्रॉस केले, मग त्यांनी ट्रायहायब्रिड, स्टेप बाय स्टेप. बट whenever he selected any parent, he took that parent as what? Pure line or homozygous. कसा घेतला बेटा तो? प्युअर लाईन घेतला. पण मेंडेलला कसं कळलं असणार आहे की पर्टिक्युलर जो प्लांट त्यांनी घेतलाय, सपोज आता हा प्लांट त्यांनी घेतलाय, हा दिसतोय टॉल. हा प्लांट कसा दिसतोय बेटा? हा वाला प्लांट टॉल दिसतोय. पण मेंडेलला कसं माहित बरं की हा तो दिसतोय टॉल, पण हा कॅपिटल टी वाला आहे की कॅपिटल टी स्मॉल टी वाला आहे? करा विचार कोणीतरी. मी पुन्हा एक क्वेश्चन देते, पुन्हा सांगते. फॉर सपोज हायब्रिडायझेशन प्रोसेस, ठीक आहे, सपोज बेटा फॉर हायब्रिडायझेशन प्रोसेस मेंडेलला टॉल प्लांट पाहिजे. आता हा तुम्हाला टॉल प्लांट दिसतोय आणि हा तुम्हाला ड्वार्फ प्लांट मेंडेलला पण दिसलाय. अरे दोन पी प्लांट आहे, एक टॉल दिसतो, एक ड्वार्फ दिसतोय. बरोबर? पण मेंडेलचा क्वेश्चन काय होता बेटा? मेंडेलचा पॉइंट काय होता की पॅरेंट सिलेक्ट करताना दॅट पॅरेंट शुड बी होमोझायगस. लक्षात येते? पण बाहेरून एक्सटर्नल अपिअरन्सने मेंडेलला कसं काय लक्षात आलं असेल हा होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे? काय केलं असेल त्यांनी? थोडा विचार कर. हे बघ, आता हा तर ड्वार्फ आहे, हा टॉल आहे. ड्वार्फ आहे तर ड्वार्फचं तर हे फिक्स आहे, पण जो टॉल दिसतोय त्याच्यामध्ये ऑप्शन्स हे आहेत ना बेटा. बरोबर? आता हा घेऊन तर चालणार नाही. मेंडेलला नेहमी कोण पाहिजे होता? हा. आता मी तुम्हाला मगाशीच बोलले बेटा, फिनोटाइप इट इज फिनोटाइप इट इज विजिबल, बट जीनोटाइप विजिबल नाही आहे. सो फॉर ऑब्टेनिंग सच प्युअर टॉल प्लांट त्यांनी काय केलं असेल? सेल्फिंग. त्यांनी काय केलं बेटा? सेल्फिंग केली. बघा सेल्फिंग कसं असणार आहे? सिंपल कन्सेप्ट. आता हा टॉल प्लांट एक घेतला त्यांनी, मग टॉल प्लांट घेतला त्यांनी, हा असा, हा टॉल आहे, याची काय केली? सेल्फिंग माहित आहे तुम्हाला? सेल्फ पॉलिनेशन असतं. आता सेल्फ पॉलिनेशन करताना मीन्स ह्याच प्लांटचे काय घेतले? मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. सपोज फॉर एक्झाम्पल आता त्यांनी काय केलं की हे जस्ट एक एक्झाम्पल की जर तो प्युअर टॉल असेल आणि याची केली त्यांनी काय? सेल्फिंग केली. दुसरं ऑप्शन काय होता बेटा? या तर तो हेट्रोझायगस असेल. मेंडेलला हे माहित नाही, जीनोटाइप माहित नव्हतं. मेंडेल फक्त काय करत होते? या प्लांटचा, हा बायसेक्शुअल फ्लावर आहे, प्लांट आहे ना, याचं फ्लावर कसं आहे बेटा? इट इज बायसेक्शुअल. ऑन दिस ओनली व्हॉट इज प्रेझेंट बेटा? दॅट इज स्टिग्मा अँड व्हॉट बेटा? दॅट इज अँथर इज प्रेझेंट. सो इथून काय केलं त्यांनी? दॅट इज सेल्फिंग केली.
सेल्फिंग केल्यानंतर पुढच्या गोष्टी बघा काय केलंय, सेल्फिंग केली, ही काय झाली सेल्फिंग, सेल्फ पॉलिनेशन. आफ्टर दॅट देअर विल बी व्हॉट, द फर्टिलायझेशन प्रोसेस. फर्टिलायझेशन झाल्यानंतर फ्लावरचं कन्व्हर्जन कशात होतं बेटा, फ्रूट मध्ये. पी पॉड, पी पॉड मध्ये कोण होते बेटा, पीचे सीड्स होते. ते सीड्स त्यांनी कलेक्ट केले. सीड्स कलेक्ट केल्यानंतर त्यांनी ते काय केले, जमिनीत टाकले आणि दॅन त्यांना ग्रो केलं. आणि ग्रो केल्यानंतर सपोज त्यांच्या समोर जर 4 प्लांट आले, हे प्लांट्स आहेत है ना, हे प्लांट्स आहेत. मग त्यांनी बघितलं की चारीच्या चारी कसे आहेत बेटा, टॉल 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 आहे. दॅन इट इज व्हॉट, प्युअर. बघूया कसं काय. आता हे जे आहे, आता हिट्रोझायगस मध्ये टेल मी, इथे याची गॅमेट काढा. दिस इज मेल फिमेल पॅरेंट अँड दिस इज मेल पॅरेंट. गॅमेट, टेल मी गॅमेट. कॅपिटल टी डायरेक्ट घेऊ, नाही पहिली स्टेप सांगा. सेग्रिगेशन ऑफ अलील्स, हे अलील्स आहे त्यांना काय केलं, सेपरेट, सेग्रिगेशन. नेक्स्ट इट इज व्हॉट, दॅट इज गॅमेट फॉर्मेशन. सेम इज हियर, बोलो. सेग्रिगेशन ऑफ अलील्स. नेक्स्ट इट इज व्हॉट, गॅमेट फॉर्मेशन. चलो नेक्स्ट टेल मी, प्लांट्स काय काय फॉर्म होतात बेटा, दिस अँड दिस. हा, सो हा काय झाला बरं, हे सांगा. हे कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी अँड स्मॉल टी स्मॉल टी. मग आता हे तर आपल्याला दिसत नाही बेटा है ना डोळ्याने, मग आपल्याला काय असणार आहे, हे तिघांचे फिनोटाइप. ऑल दीज आर व्हॉट, टॉल. बट हा काय झालाय, ड्वार्फ. लक्षात येते क्वेश्चन्स कसे विचारतील प्रॅक्टिस मध्ये. सो दे आर सेइंग की इफ सपोज हा जो पॅरेंट आहे, सपोज हे जे ग्रीन वाला एक प्लांट आहे, ह्या प्लांटची सेल्फिंग केली त्यांनी, जर त्यांना चारीच्या चारी टॉल दिसले तर तो काय असणार आहे, प्युअर टॉल. जर याची सेल्फिंग केल्यानंतर जे 4 प्लांट्स येतात, त्या 4 प्लांट्स मधले 3 काय झाले टॉल आणि 1 काय झाले बेटा ड्वार्फ, तर इट मीन्स हा ड्वार्फ. ड्वार्फ आला याचा अर्थ काय होत आहे, हिट्रोझायगस आहे. ड्वार्फ इट मीन्स याच्यामध्ये काय येत आहे, स्मॉल टी येत आहे. स्मॉल टी बघा, छोट्या छोट्या गोष्टी, स्मॉल टी येत आहे. म्हणजे 2 अलील्स आले, एक स्मॉल टी वाला एक स्मॉल टी वाला. एक अलील कुणाकडून येतो, एका पॅरेंट कडून. लक्षात घ्या. दुसरा अलील कुठून येतोय, दुसऱ्या पॅरेंट कडून. बेटा हे जे आपण सॉल्व्ह करतोय, हे छोट्या छोट्या गोष्टीचे मी तुम्हाला सांगते. ब्लड ग्रुप वरती सुद्धा हे क्वेश्चन्स येतात, आपल्याला घ्यायचे आहेत पुढे. मी मागे ब्लड ग्रुपचं अर्ध घेतलं होतं, हे थोडंसं राहू दिलं होतं जीन्सशी रिलेटेड, ते इथे येणार आहे. पॅरेंट्सचे किती कुठले कुठले ब्लड ग्रुप्स असतील, मग ऑफस्प्रिंग मध्ये येतील, त्यानुसार ह्या छोट्या छोट्या गोष्टी. इफ दे आर सेइंग की इथे जर ड्वार्फ पॅरेंट, नेहमी लक्षात ठेवा, जे 2 अलील्स असतात आपल्याकडे, these 2 alleles means these are present on 2 homologous chromosomes. On one homologous chromosome small t and another homologous chromosome small t आहे. एक homologous chromosome कुठून आला, एका पॅरेंट कडून. दुसरा कुठून आला, दुसऱ्या पॅरेंट कडून. जर ते बोलतात ते स्मॉल टी आहे, इट मीन्स हमखास इथे जे तर हे ना एक असणार आहे आणि इथे पण स्मॉल टी असणार. मग ऑफकोर्स बेटा जर हा पॅरेंट दिसायला टॉल दिसतोय, पण हे कंपल्सरी की त्याच्यामध्ये एक स्मॉल टी आहे, इट मीन्स कुठला टॉल आहे हा, हिट्रोझायगस. पुन्हा एकदा सांगते, एक जर प्लांट आहे, इफ यू आर टेकिंग दिस प्लांट अँड इट इज लुकिंग व्हॉट, टॉल. दिसायला फिनोटाइप काय, टॉल आहे. पण जेव्हा याची सेल्फिंग करतो, ते सेल्फिंग करताना एक प्लांट त्याचा ड्वार्फ आलाय. ड्वार्फ आला इट मीन्स ड्वार्फचं जिनोटाइप काय होतं, स्मॉल टी इट मीन्स एक स्मॉल टी एका प्लांटचा, एक स्मॉल टी एका प्लांटचा. इट मीन्स स्मॉल टी ह्या प्लांट मध्ये कंपल्सरी प्रेझेंट आहे. आता हा टॉल आहे, इट मीन्स याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे बेटा, टॉल आहे तर कॅपिटल टी फिक्स आहे. ह्या प्लांट मध्ये टॉल आला इट मीन्स एक अलील फिक्स आहे की तो टॉल कॅपिटल टी आहे. बट याची सेल्फिंग केल्यावर जस्ट हा ड्वार्फ एक्सप्रेस होत आहे, इट मीन्स याच्यामध्ये काय असणार आहे, स्मॉल टी असणार आहे. सो दिस पॅरेंट इट इज, हा कोण असणार आहे बेटा, दिस विल बी हिट्रोझायगस. लक्षात येत आहे. मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत या चॅप्टरचे. हे लक्षात आले की नाही लक्षात आले, ओके. प्रॅक्टिस कराल तेव्हा हे अजून लक्षात येईल. सो दे आर सेइंग व्हॉट, की मेंडेलने काय केलं होतं, ऑलवेज इन ऑर्डर टू सिलेक्ट द पॅरेंट्स नेहमी मेंडेलने कसे सिलेक्ट केले बेटा, प्युअर घेतले, होमोझायगस. बट होमोझायगस सिलेक्ट करताना त्यांनी नेहमी काय केलं होतं, सिलेक्ट करताना टेस्टिंग केली. टेस्टिंग म्हणजे काय बेटा, दॅट इज सेल्फिंग केली. सेल्फिंग फॉर 4 to 5 जनरेशन्स. किती जनरेशन साठी, 4 to 5. मग सेल्फिंग करत करत त्यांना काय दिसलं, F1 जनरेशन मध्ये सगळे जे तर सगळे काय असणार आहे, F1 चे पण टॉल, F2 चे पण टॉल, F3 चे पण सगळे स्टॉल, F4 चे पण सगळे स्टॉल.
सगळे टॉल प्रत्येक जनरेशन मध्ये. इट मीन्स पॅरेंट जो आहे तो कसा आहे, होमोझायगस टॉल. बरोबर. जर तो हिट्रोझायगस टॉल असता तर पहिल्याच जनरेशन मध्ये त्यांना काय भेटलं असतं बेटा, स्मॉल टी भेटलं असतं. एवढं लक्षात आलंय. सो इथे मला हे काय सांगायचंय, प्युअर लाईन बोलताय. सो सी हिअर मोनोहायब्रिड कुठे गेला ते मोनोहायब्रिडने, होमोझायगस मध्ये, प्युअर लाईन मध्ये होमोझायगस कंडिशन. चेक करा homozygous condition. So what is homozygous? It is pure. An individual possessing identical alleles for a particular trait is called what? Homozygous, or pure for that trait. Homozygous breeds true. Circle करा याला, breeds true to the trait. So what is the meaning of breeds true to the trait? It means what? Capital T capital means pure. Breeds true means homozygous. Breeds true to the trait and produces only how many types of gametes? That is one type of gamete. Right on there. तुम्ही विसरून जाणार तिथे. इझिली इथे इथे त्यांनी दिले टॉल विथ, नको जाऊ दे, दिलेले तिथे. ओके. Same it is heterozygous. Read about heterozygous. Heterozygous means capital T small t. It means याचे alleles कसे असेल, an individual possessing contrasting alleles. बेटा एक लक्षात येते का, इथे इंडिव्हिज्युअलची गोष्ट करता येते. हा प्लांट हा हिट्रोझायगस आहे, होमोझायगस आहे, याची गोष्ट करता येते. हे क्रॉस नाही बोलत आहे. हे मी पुढे गेल्यावर परत सांगेल, हे इम्पॉर्टंट आहे एक्झाम साठी. इथे इंडिव्हिज्युअल होमोझायगस एक इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे ऑर्गॅनिझमची गोष्ट करतात. ते क्रॉसची गोष्ट नाही करत आहे. क्रॉस म्हणजे फर्टिलायझेशनची गोष्ट नाही करत आहे. हे परत पुढे लक्षात आहे. सो होमोझायगस पण कोण आहे, इंडिव्हिज्युअल. दिस प्लांट इज होमोझायगस है ना, मीन्स इट इज एन ऑर्गॅनिझम हु इज होमोझायगस. सेम इट इज व्हॉट, हिट्रोझायगस. हिट्रोझायगस म्हणजे कंडिशन काय असेल, capital T small t. It means it is having what beta, contrasting alleles है ना, alternative alleles. So an individual possessing with contrasting alleles for a particular trait is called what, heterozygous. But heterozygous does not, circle the word, does not breed true. Breed true ला पण घ्या inverted commas मध्ये, for that trait. So it produces how many types of gametes? Two types of gametes. ठीक है, it produces two types. करा इथे बेटा, two types of gametes. लक्षात आलंय ईशान. जर एक इंडिव्हिज्युअल कॅपिटल टी स्मॉल टी असेल, एक प्लांट आहे हिट्रोझायगस कॅपिटल टी स्मॉल टी आहे, तर त्याचे गॅमेट्स कोणते कोणते टाइपचे असतील, टू टाइप्स. कुठले कुठले असतील बेटा, एक कोणता असेल, एक गॅमेट कोणत्या टाइपचा असेल, बर. आता एक प्लांट आहे कॅपिटल टी स्मॉल टी आहे, त्याचं जिनोटाइप, याचे गॅमेट्स सांगा. कोणते गॅमेट्स असतील, कोणते कोणते असतील, समीक्षा भाकरे. हा गॅमेट सांगा. जर प्लांट हा कॅपिटल टी स्मॉल टी आहे, नाही गॅमेट, फक्त गॅमेट. गॅमेट कोणते कोणते असतील, एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा स्मॉल टी. ओके चल, देन फर्दर. तर यांना आपण काय बोलतो बेटा, हा कॅपिटल टी स्मॉल टी हा काय झालाय, हायब्रिड. ठीक आहे. हिट्रोझायगस इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड हायब्रिड. बघा, हिट्रोझायगस इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड व्हॉट बेटा, हायब्रिड. कॅपिटल टी स्मॉल टी कोण आहे, हायब्रिड आहे. चल नेक्स्ट इट इज व्हॉट, प्युअर लाईन. रीड प्युअर लाईन. and it breeds true character, and it is a descendant of a single homozygous parent. Descendant म्हणजे right on, offspring. Descendant means offspring. आपले ancestors असतात त्याचे आपण कोण आहे, त्यांचे descendants असे. सो तसं descendant of a single homozygous parent produced after सेल्फ फर्टिलायझेशन. हो की नाही, लिहा तिथे एक्झाम्पल, लिहा इथे, लिहा एक्झाम्पल. कॅपिटल टी हे असं, मग ऑफकोर्स F1 काय असणार आहे, ही असेल. F2 काय असेल,
हीच असेल, F3 काय असेल, हीच असेल. मग हा हे काय झालंय, हे सिंगल पॅरेंट आहे, हिला काय बोलतो आपण, सेल्फिंग. व्हॉट इज दिस, सेल्फिंग आहे, हा सिंगल पॅरेंट आहे. चॅप्टर छान आहे, फक्त ओव्हर कॉन्फिडेंट होऊ नका, छोटे छोटे मिस्टेक्स होतात. ठीक है, सिंगल पेरेंट लिखा है, सिंगल पेरेंट है, इसका सेल्फिंग था, सेल्फिंग. आता एक काम करा, हे झालंय, लिहिलंय सगळ्यांनी, हे समजते इथपर्यंत, सगळं लर्न करायचं आहे बेटा. इथे ना बाळांनो, इथे एक मोनो हायब्रिड दिलेला आहे आणि डायरेक्टली पुढे जा आणि मोनो हायब्रिड क्रॉस, कुठे गेलं मोनो हायब्रिड क्रॉस, हा. आता हे रीड करा आणि मला पटकन डिफरन्स काय ते सांग. हा बोलो बेटा. व्हेरी गुड. इज अ, yes, it is a process. Monohybrid cross, it is a process, है ना, that is of cross. And monohybrid, it is what beta, it is an offspring. Very good. So if they ask you what is monohybrid, और अगर तुमने लिखा monohybrid cross के बारे में, तो कितने मार्क्स मिलने चाहिए, है ना. आता एक एक्झाम झाली होती आपली, जे पेपर ऑलमोस्ट चेक केले, दोघं तिघांचेच राहिले. दे आस्क्ड अबाउट द एक्सटर्नल, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, आणि आन्सर मध्ये लिहिलंय स्टुडंट्सने इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. मी किती मार्क्स देऊ बाळांनो, है ना. ऑलमोस्ट इंटरनल स्ट्रक्चर लिहिलेले एक्सटर्नलच्या ऐवजी काही स्टुडंट्सने. एक्झाम्पल देते, आले लक्षात, जे विचारले तेच लिहायचं. ओके, चल. सो रीड केले, मोनोहायब्रिड काय दिलेलं, सुरभी, मोनोहायब्रिड काय दिलंय बेटा, नाही काय वाचतंय, मोनोहायब्रिड की मोनोहायब्रिड क्रॉस, तुला झोप येते का, नाही बरं नाहीये का, आधी मोनोहायब्रिड क्रॉस वाच आणि सांगा. अच्छा मला सांगा सगळ्यांनी, मोनो म्हणजे काय बेटा, सिंगल, हायब्रिड म्हणजे हायब्रिड, क्रॉस, आणि इट इज क्रॉस, क्रॉस म्हणजे काय, प्रोसेस, फर्टिलायझेशनची प्रोसेस. एक्झाम्पल सांगा. इफ आय से कॅपिटल टी क्रॉस्ड विथ स्मॉल टी, इज दिस मोनोहायब्रिड क्रॉस, इज दिस मोनोहायब्रिड क्रॉस. का मग वाय वाय आर आर, कॅपिटल वाय वाय आर आर क्रॉस्ड विथ स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल आर. नाही लक्षात आलंय, मला तर एक सांगा, मोनोहायब्रिड क्रॉस कोणता असेल. इज दिस मोनोहायब्रिड क्रॉस और इज दिस मोनोहायब्रिड क्रॉस, बोला. हा मोनोहायब्रिड आहे, हा काय डायहायब्रिड. मोनो का बेटा, कारण इथे किती कॅरेक्टर्स कन्सिडर केले, सिंगल कॅरेक्टर. इथे किती कॅरेक्टर्स कन्सिडर केलेत बेटा, 2. सो दिस इज व्हॉट, डायहायब्रिड क्रॉस, दिस इज मोनोहायब्रिड क्रॉस. इट मीन्स in monohybrid cross we are doing what, or we are selecting the parents. हे कौन है बेटा, parents. One parent is female, another parent is male parent. We are selecting the parents which are having contrasting characters of how many contrasting characters we are considering, only one. ठीक है. So it is what beta, monohybrid cross. So this is what monohybrid cross. In this cross, how many characters we are considering? 2 characters. Contrasting characters. का contrasting? हा एक आहे आणि हा, हे दोघं कोण झालं, हा एक कॅरेक्टर आहे, पण हे दोघं एक दुसऱ्याचे कसे आहे, कॉन्ट्रास्टिंग. हा आणि हा एकच कॅरेक्टर आहे, पण हे दोघं कसं आहे, कॉन्ट्रास्टिंग. हे पण काय बेटा, कॉन्ट्रास्टिंग आहे. कॉन्ट्रास्टिंग लक्षात आलं असणार आहे, माहिती आहे आपल्याला, डॉमिनेंट आणि रिसेसिव्ह कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. सो दे आर सेइंग व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस बेटा. चलो मोनोहायब्रिड क्रॉस आधी घेऊया. Monohybrid cross. So a cross between parents differing in only one heritable trait.
डिफरिंग इन ओनली, और डायरेक्ट तुम्ही सांगू शकता डिफरिंग इन ओनली वन कॅरेक्टर. सिंपल वर्ड्स मध्ये तरी चालेल. सो व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस? इट इज अ क्रॉस बिटवीन व्हॉट? पॅरेंट्स विच आर डिफरिंग इन सिंगल कॅरेक्टर. सिंपल आहे, सिंपल वर्ड्स मध्ये लिहा. सिंगल कॅरेक्टर मध्ये डिफर करताय, यांच्यामध्ये आपण काय करतोय? क्रॉस करतोय. सो दे आर व्हॉट बेटा? मोनोहायब्रिड क्रॉस. एक्झाम्पल, क्रॉस ऑफ प्युअर टॉल and pure dwarf. Both the parents should be pure. ठीक है, plants. Mendel performed the monohybrid cross between two pea plants with only one pair of contrasting characters. हे नाही लिहायचं आहे, हे जमलं तर लिहा, अदरवाइज एवढंच एक डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल. Now if this is monohybrid cross, then what is monohybrid? आता मला एक सांगा, याच्यामध्ये आय एम टेकिंग दिस अँड यांचा जो F1 जनरेशन आहे, मी डायरेक्ट लिहिते, हे पॅरेंट्स आहे आणि हे F1 जनरेशन आहे. बोला हे काय? इज दिस मोनोहायब्रिड क्रॉस और मोनोहायब्रिड? क्रॉस. अँड व्हॉट इज दिस? मोनोहायब्रिड. सो व्हॉट इज मोनोहायब्रिड? हाँ, मोनोहाइब्रिड इट इज व्हाट? इट इज द ऑफस्प्रिंग. हाइब्रिड है ना, हाइब्रिड म्हणजे ऑर्गॅनिझम होता है. सो इट इज द ऑफस्प्रिंग ऑफ मोनोहाइब्रिड क्रॉस. सिंपल. लक्षात आलंय? लक्षात आलेलं आहे ते ईशान? ओके. सो दिस इज व्हाट? दिस इज द ऑफस्प्रिंग ऑफ मोनोहाइब्रिड क्रॉस. बोलो बेटा. नहीं, मोनोहाइब्रिड क्रॉस के लिए पेरेंट्स कैसे चाहिए बेटा? हाँ, वो मोनोहाइब्रिड है, वो भी हाइब्रिड में ही जाएगा. वो सपोज इफ यू आर टेकिंग दिस, इससे याचे सांग बेटा किती होतील? इथे येतच नाही ते वर्ड. हा मोनोहाइब्रिड जाईल, हा तुमचा मोनोहाइब्रिड जाईल. पण हा हे हायब्रिड आहे का? स्मॉल टी हायब्रिड आहे? नाही. हा हायब्रिड आहे का? स्मॉल टी कॅपिटल टी हायब्रिड. हा हायब्रिड येतोय फक्त, लक्षात येत आहे. पण इथे ही कंडिशन घेते, हे दोघं पॅरेंट्स जे आहे तर हे पण होमोझायगस नाहीये, म्हणून ते तिथे ऍप्लिकेबल होत नाहीये. त्याची कौन सा वाला क्रॉस बोलेंगे? हेट्रोझायगस क्रॉस. हाँ, क्रॉस बिटवीन टू हेट्रोझायगस पेरेंट्स. Cross between two heterozygous parents producing what beta? Two monohybrid. हाँ, and one pure and one dwarf. हे वेगळंच जात आहे. मग फक्त मोनोहायब्रिड क्रॉस आणि मोनोहायब्रिड जे आहेत ना बेटा, तर याच्यामध्ये कसं असतं, जेव्हा मेंडेलने ना एक्सपेरिमेंट्स घेतले तेव्हा पॅरेंट नेहमी सुरुवात करताना पॅरेंट्स नेहमी प्युअर पासून स्टार्ट केले. तुझे आता एक्झाम्पल घेतले ते हेट्रोझायगस पॅरेंटचे घेतले, तिथून सुरुवात त्यांनी नव्हती केली. म्हणून मोनोहायब्रिड क्रॉस किंवा मोनोहायब्रिड यांच्यासाठी पॅरेंट्स कंपल्सरी आपल्याला कसे घ्यायचे? दे शुड बी प्युअर. असं आहे. चला रीड करा आता. मोनोहायब्रिड. सो इट इज अ, आता एक्झाम्पल मोनोहायब्रिड हे झालंय, हे लिहायचंय. छोटे छोटे क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करा स्वतःला समजावताना लिहा. मोनोहायब्रिड डोक्यात काय आलंय? मोनोहायब्रिड म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी. आता याला विचार करा पुढे. So it is what? Heterozygous. This is it. For how many traits? One trait, and is produced from what beta? A cross between two pure parents differing in single pair of contrasting characters. झाले simple है ना? Example पुढचं येते तुम्हाला. चलो. Now next it is what? F1 generation. Tell me. F1 generation it is obtained by. हाँ, आता हे पण नीटचे क्वेश्चन बेटा. हा F वर्ड देता है. F for filial. ऑफस्प्रिंग असतं ना, तर त्याचा वर्ड आहे फिलियल. वन म्हणजे काय? फर्स्ट. F2 जनरेशन म्हणजे सेकंड फिलियल जनरेशन. लक्षात येत आहे? आपण काय घेतोय? F1 घेतोय. वन म्हणजे वन. F फॉर व्हॉट? फिलियल. फिलियल हा इथे, इट मीन्स व्हॉट? ऑफस्प्रिंग. सो F1 जनरेशन म्हणजे काय? फर्स्ट फिलियल जनरेशन. हाउ इट इज ऑब्टेन्ड? First filial generation is obtained by crossing what beta? Yes, by parental cross. कुठले पण याच्यात by parental cross. मग इथे ते हेच पाहिजे असं नाही आहे, प्युअरच पाहिजे असं नाही.
कोणते पण जे पॅरेंट्स, ते मेंडेलने घेतले होते ते ठीक आहे, बट कुठलेही पॅरेंट्स तुम्ही घेताय त्यांचं जे ऑफस्प्रिंग असेल, सो दॅट इज फर्स्ट जनरेशन जे ऑफस्प्रिंग आहे, दॅट इज व्हॉट दी फर्स्ट फिलियल. What will be F2 generation? How it is obtained? F2 generation by selfing of F1 generation. By selfing of F1 generation, you are getting what? F2 generation. How you are getting F3 generation? By selfing of F2 generation. ठीक है? मग आता F1 भरती है. F1 generation कशी भेटली? By what? Cross between the two parents. So here it refers to F1 generation, it refers to first filial generation. It consists of all offsprings produced from a parental cross. याला सर्कल करा, parental cross ला. Parental cross पाहिजे बेटा आणि first filial ला सर्कल करा. Alternatively, it is first generation from a given mating between pure parents having a contrasting characters. इथे येत आहे pure parents आपण घेऊ शकतो. F2 सांगा. हाँ, so see F2 generation, the second generation produced by what? Selfing. Selfing म्हणजे काय? करा सर्कल त्याला वर्डला, नीट साठी कामात येईल तुम्हाला. सेल्फिंग म्हणजे काय बेटा? Inbreeding of F1 generation offsprings is called what? Second filial generation. Example, progeny produced from a cross between F1 individuals. F1 individuals कौन है? Capital T small t into what beta? Cross with capital T small t. F2 generation. Next येते Punnett square. बघा, this is what? बोलो, what is this beta? The Punnett square. In this Punnett square, you can see the boxes are there, right? One side है ना, हे काय असते बेटा? रो असते की कॉलम असतात? आणि ही काय असते? ही रो आहे आणि ही काय असते बेटा? कॉलम आहे. So here you can see on this column, है ना, ये जी column है, on that you can write down the gametes of one parent, and in this row you can write down the gametes of one parent. Gamete of one parent, male gamete असेल तर capital T small t हे gametes झाले आणि इथे पण काय झाले? हे gametes झाले. Why you are doing this Punnett square? Punnett name of the scientist. का करताय बेटा? In order to know the permutation and combination असे वर्ड्स येतात ना तुमच्याकडे मॅथ्स मध्ये. So in order to know the particular what beta combinations, हे आपण कॉम्बिनेशन स्टडी करण्यासाठी Punnett स्क्वेअर करतो. कशासाठी करतोय बेटा Punnett स्क्वेअर? So for what? Permutation and combination of fertilization between gametes of opposite mating types. एवढं लक्षात आलंय? हे जे आहे तर opposite mating types आहे, त्यांचे gametes आहे. हे आपण जे अप्पर रो आणि अप्पर कॉलम मध्ये आपण देतो. ही कॉलम आहे, रो आहे, अप्पर कॉलम आणि अप्पर रो. कुठल्या साईडचे येतं? अप्पर वरती. आणि ही जे आहे तर कुठे येते बेटा? राईट साईडचे येते. इथे गॅमेट्स लिहायचे आणि इथे त्यांचे काय लिहायचे? कॉम्बिनेशन, जे आपण ऑलरेडी प्रॅक्टिस केली आहे. सो इथे आपल्याला काय कळतंय? वी कॅन स्टडी द परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स, है ना. कॉम्बिनेशनच करतोय ना. लक्षात आलंय का? हे काय होत आहे? हा याच्या सोबत हे काय झालंय? अ पर्टिक्युलर कॉम्बिनेशन. हा याच्या सोबत व्हॉट इज दिस? अ पर्टिक्युलर कॉम्बिनेशन, राईट. सो व्हॉट इज Punnett स्क्वेअर? इट इज ऑल्सो नोन एज व्हॉट? चेकर बोर्ड, है ना. सो इट इज अ प्रोबॅबिलिटी. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी? चान्सेस, पॉसिबिलिटी. सो दिस इज व्हॉट? अ प्रोबॅबिलिटी टेबल ना बेटा. सो यू हॅव टू focus on this word, probability table, representing what? Different what beta? Permutations and combinations of what? Fertilization between gametes of what? Opposite mating types. हे करायचे आहेत. NCERT आपण घेऊ त्यावेळेस याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. ठीक है. In short, it is a, what is this? Diagrammatic representation of a particular cross. You can write down this definition also. So what is this beta? Or you can write down in your words also. So it is what? Diagrammatic representation of what beta? A particular cross, in which what is done beta? The permutation and combination of fertilization between gametes of different parents. Simple आहे. त्याच्याने आपल्याला कॉम्बिनेशन्स कळतात. चलो, what are homologous chromosomes? चला, या आता होमोलॉगस क्रोमोसोम्स वरती. दे आर व्हॉट बेटा?
सेम असतात. कशी कशी सेम? मॉर्फोलॉजिकल. दुसरा काय? जेनेटिकली. तिसरा काय? स्ट्रक्चरल. सेमच आहे. आयडेंटिकल क्रोमोसोम्स, but in which cells these are present? Diploid ki haploid? Why diploid? Why not haploid? नाही, डिप्लॉइड का घ्यायचंय आपल्याला, हॅप्लॉइड का नाही घ्यायचंय? हा, डिप्लॉइड मध्ये किती? दोन दोन असतात ना पेअर्स. होमोलॉगस क्रोमोझोम सांगताना तुम्हाला पेअर म्हणूनच कन्सिडर करा. आणि पेअर कुठे असतात? डिप्लॉइड मध्ये. गॅमेट्स काय असतात? हॅप्लॉइड. सिंगलच असतो त्याच्यात, म्हणून झालं. आणि इथे दिलेले सच क्रोमोझोम सिनॅप्स ड्युरिंग मियोसिस. आठवलं? सिनॅप्स करून काय करतात? होमोलॉगस क्रोमोझोम्स पहिले पेअरिंग करतात, नंतर मग अजून काय होतं? इथे सिनॅप्स, नंतर काय होतंय? क्रॉस, नंतर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. आता नेक्स्ट येतो बेटा, दॅट इज बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. याच्यावरती क्वेश्चन्स येतात. तुम्ही रीड करून ट्राय करा बरं. व्हॉट इज बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस? व्हेरी इझी इट इज. बघूया. कीवर्ड आहे दोघांमध्ये आणि क्वेश्चन्स येतात खूप सारे. हा, एनी ऑफ द पॅरेंट असेल तर हा. आणि टेस्ट क्रॉस स्पेसिफिकली रिसेसिव्ह सोबत. चलो एक्झाम्पल लिहा. चला लिसन. बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस, आणि इट इज क्रॉस ऑफ F1 हायब्रिड. हा बेटा, लक्षात घ्या. हे बघा, आता जनरल मी आपण एक क्रॉस घेतोय. हे पॅरेंट घेतलंय, मोनो हायब्रिड क्रॉस. In monohybrid cross, this is the dominant parent, this is the female parent. This is dominant, this is recessive parent. नेहमी लक्षात घ्या, मी मोस्टली जे आता फिमेलला डॉमिनंट करते. ठीक आहे. याच्यानंतर कुठली जनरेशन येते बेटा? F1 जनरेशन. F1 जनरेशन मध्ये ऑल आर व्हॉट बेटा? कॅपिटल T स्मॉल t. आले? नाउ यू आर टेकिंग F1 जनरेशन and you are crossing this F1 generation with any of the parent. Any of the parent means it will be हे this with this, हे असू शकेल, or it may be हा घेतलं and it will be this, any of the parents. Then this is what? back cross. याला काय बोलतो आपण? back cross. एवढं लक्षात आलंय? back cross. हो की नाही? नोटबुक आहे का तुमच्याकडे? नोटबुक मध्ये लिहायचे आहेत आपल्याला बॅक क्रॉस. काढा बरं 1 मिनिट पटकन नोटबुक. टेस्टचे नोटबुक्स आणले आहेत का? हा, बायोची तर आपल्याकडेच आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पण नोटबुक्स हवे आहेत. इट डिपेंड्स बेटा, इट डिपेंड्स अपॉन द पेरेंट्स. ये F1 जनरेशन है. ठीक है. अब इसके पेरेंट्स हम लोगों ने दोनों होमोजाइगस लिए हैं और वो दोनों भी कॉन्ट्रास्टिंग कैरेक्टर है, इसलिए ये कंपल्सरीली ये F1 जनरेशन यही आएगा. कैपिटल टी क्रॉस विथ कैपिटल T स्मॉल t, ये पेरेंट्स हुए. अब इसका F1 जनरेशन क्या होगा? नाही, जिनोटाइप. हा, फिनोटाइप सारे टॉल होंगे. पटकन सांगितलं बरोबर. पण जिनोटाइप सांगा याचं जिनोटाइप. जिनोटाइप सांगा फास्ट मध्ये. हा याच्यासोबत गेलं बरोबर. हा याच्यासोबत हे सॉरी हा याच्यासोबत गेला तर इथे झालंय. हा याच्यासोबत हे झाला, हा याच्यासोबत आणि हा याच्यासोबत. काय झालंय? पण जिनोटाइप हे झालं जिनोटाइप. फिनोटाइप काय बेटा? ऑल आर. तुझा जो क्वेश्चन होता ना बेटा, तर ते क्वेश्चन मध्ये आता तुझे जे पेरेंट्स आहेत, तू क्वेश्चन काय विचारला की इज इट नेसेसरी दॅट F1 जनरेशन विल ऑलवेज बी हायब्रिड, है ना, दिस वन. when it is necessary beta, when we are taking the parents as a what? homozygous contrasting characters वाले, monohybrid वाले, तब तेव्हा हे असं असणार. म्हणजे F1 जो जनरेशन आहे, तर F1 जनरेशनचं जे जिनोटाइप आहे, इट डिपेंड्स अपॉन हुम?
It depends upon the genotype of parents. And as we are taking the test cross and back cross, तो हम लोग टेस्ट क्रॉस बैक क्रॉस जो ले रहे हैं, तो इसमें क्या होगा बेटा, F1 जनरेशन क्रॉस्ड विथ एनी ऑफ द पॅरेंट, कोई बी कशात पण. आता इथे इकडे बघ, आता सपोज हे जे तू क्रॉस घेतलाय बरोबर बेटा, आता ह्या क्रॉस मध्ये सपोज आता तू हा F1 जनरेशन घेतलाय, ही F1 जनरेशनचे ऑफस्प्रिंग्स आहेत. ऑल दीज आर व्हॉट 1 2 3 4 F1 जनरेशनचे ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंगचं जे फर्टिलायझेशन आहे तू कुठल्या पण पॅरेंट सोबत कर, दॅट इज व्हॉट बॅक क्रॉस. बरोबर लक्षात आले. कुणाशी पण जे फर्टिलायझेशन केलं देन इट विल बी व्हॉट बॅक क्रॉस. ठीक आहे. बट आता हे जे झालं टेस्ट क्रॉस डिफरंट आहे. टेस्ट क्रॉस हा, पण आता याच्यामध्ये टेस्ट क्रॉस घेताना कंपल्सरीली होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, आपण आहे ना नॉर्मल याच्याने जाऊ, होमोझायगस मध्ये जाऊया. होमोझायगस हे कोण आहे बेटा, व्हॉट आर दीज, पॅरेंटल जनरेशन. दीज आर पॅरेंट्स. पॅरेंट्स आहे. इथे सांगा बेटा, इथे F1 जनरेशन काय येईल, फायनल सांगा, लगेच सांगा काय येईल. F1 जनरेशन कॅपिटल टी स्मॉल टी, F1 आहे. ठीक आहे. दिस इज F1 जनरेशन. F1 जनरेशन इफ इट इज क्रॉस्ड विद एनी ऑफ द parent, then this is what back cross. ठीक है. दूसरा what is test cross. In test cross again capital T capital, these are what beta, the parents. F1 generation कौन है बेटा, capital T small t. In test cross you have to, you know how you have to cross the F1 generation compulsorily with only whom beta, recessive parent. Then this is what test cross. Now listen, आता नोटबुक घ्या आणि तुम्हाला सांगते तर ते मला हे करून दाखवा, जे क्रॉस सांगते तर ते. एक आहे ना बॅक क्रॉस जो आहे, बॅक क्रॉस, त्याच्यामध्ये तुम्ही काय घेणार, बॅक क्रॉसचं इथे लिहून देते. सी हियर, बॅक क्रॉस मध्ये काय क्रॉस करणार आहे, कॅपिटल टी क्रॉस्ड, थांबा एक मिनिट, बॅक क्रॉस ना पहिले आपण हे घेतलाय F1 जनरेशन घेतलंय. वरती बघताय F1 जनरेशन क्रॉस विथ होमोझायगस प्युअर डॉमिनेंट पॅरेंट. अँड दूसरा वाला काय बेटा, बॅक क्रॉस दिस. आता करा, क्रॉस करा पटकन आणि सांगा काय येतंय. हाँ इसमें देखो, करो ड्रॉ करो, फास्ट ड्रॉ करो. टेस्ट क्रॉस इज डन टू नो द जीनोटाइप ऑफ F1 हाइब्रिड, F1 जनरेशन, वो कंडीशन रहती है. देखते ना, तुमने जो बोला ना वो भी हम लोग करते हैं. फिर पहले ये करो, हे करा आणि हे करा. टू इज टू टू मीन्स 1:1. इस केस में बोलो, याच्यामध्ये काय होईल बघा बरं. आता इथे हा गेला याच्यासोबत, ठीक आहे. आता हे दोघं काय झाले, टॉल, आणि हे दोघं कोण झाले, ड्वार. ठीक आहे. मग आता इथे रेशो पण काय येतोय, व्हेरी गुड. सेग्रिगेशन ऑफ अलिल्स केले, नंतर काय केले, त्यांचे गॅमेट फॉर्म केले. व्हेरी गुड. इथे क्रॉस कर कुठं, म्हणजे तू कन्फ्युज नाही होणार. मग नंतर हा पकडला, हा खाली घ्यायचा, मग दुसरा घ्यायचा, मग याच्यासोबतच दुसरा घ्यायचा. झालं ना. कॅपिटल लेटर नेहमी पहिले लिहायचा, हा, नंतर स्मॉल लेटर लिहायचा. आता काढ करा रेशो आणि ते सगळं. आता लिसन,
आता हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे, हे सगळ्यांनी ड्रॉ केलंय का? आता आहे ना माझा एक क्वेश्चन आहे, टेस्ट क्रॉस जो असतो ना बेटा, टेस्ट क्रॉस हा आणि हा, या दोघांपैकी टेस्ट क्रॉस कोणता आहे जो मी जेवढं डेफिनेशन सांगितलं? हा वाला कोण आहे बेटा? दिस इज ऍक्च्युअली द टेस्ट क्रॉस. ठीक आहे, दिस इज टेस्ट क्रॉस. आता लक्षात घ्या टेस्ट क्रॉस काय असतं. टेस्ट क्रॉस इज डन टू नो द जीनोटाइप ऑफ F1 जनरेशन. विचार करा आणि सांगा. टेस्ट क्रॉस इज डन टू नो द जीनोटाइप ऑफ F1 जनरेशन. समजा इकडे वरती बघ, एक प्लांट घेतलाय तुम्ही टॉल आणि एक प्लांट घेतलाय तुम्ही ड्वार्फ. मेंडलने पण तेच केलं होतं. मेंडलने थोडी कॅपिटल टी ते शोधून थोडेच केले होते, असे एक्सपेरिमेंट्स केले होते बरोबर. एक प्लांट घेतलाय तुम्ही टॉल आणि दुसरा प्लांट काय घेतलाय बेटा? इट इज ड्वार्फ. हा प्लांट आहे टॉल दिसतोय आणि त्याची क्रॉसिंग या छोट्याशा प्लांट सोबत केली. हे झाले पॅरेंट्स. आणि मग आहे ना तुम्हाला यांचे F1 जनरेशन मध्ये कसे दिसले माहितीये का प्लांट्स? F1 जनरेशन जे आहे ना, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल याचे जे आहे तर मेल गॅमेट इकडे टाकले, पॉलन ग्रेन्स. मग इथे फ्लावर मध्ये फर्टिलायझेशन झालं, फ्लावरचं कन्व्हर्जन फ्रूट मध्ये, फ्रूट मधून आले सीड्स. सीड्स काय केले बेटा त्यांनी? हे सीड्स हे जमिनीत टाकले बरोबर. इथून काय उगवलं बेटा? झाड उगवलंय. आणि हे सगळेच्या सगळे कसे आले बाळांनो? टॉल आहे. ऑल द 4 प्लांट्स आर हाउ? दे आर टॉल. आता येतो क्वेश्चन मार्क. व्हॉट इज द क्वेश्चन मार्क बेटा? की आता हे 4च्या 4 जे आहे दे आर फिनोटिपिकली टॉल. But what about their genotype? Question it is whether they are pure tall or whether they are hybrid tall. बरोबर. क्वेश्चन हा येते, तर विचार आणि सांगा काय करणार. मग सेल्फिंग करणार का? सेल्फिंग करून पण चाललं असतं का? मग टेस्ट क्रॉस करणार आहे. आता हे चेक करण्यासाठी दे आर सिंग हे जे टॉल हे जे आहेत ना, तर यांना काय करा, F1 वाले यांची क्रॉसिंग कुणासोबत करायला सांगितली त्यांनी? हा, रिसेसिव्ह पॅरेंटशी. जेव्हा तुम्ही हा जो हायब्रिड आहे याला तुम्ही कुणाशी करणार? रिसेसिव्ह पॅरेंट सोबत करणार आहे ना, क्रॉस करणार. तर त्यावेळेस तुम्हाला जर सपोज ड्वार्फ पण भेटले, समजा आता एक्झाम्पल बेटा, हे तर झालंच आहे. याच्यामध्ये ना हा क्वेश्चन आला ना, सपोज आता एक्झाम्पल दुसरा अजून एक इथे ट्राय करते. आता हा आपण कसा घेतला होता? या केसमध्ये हायब्रिड टॉल घेतलाय आणि रिसेसिव्ह पॅरेंट घेतलाय. समजा हा जो पॅरेंट आहे F1 जनरेशन कॅपिटल टी असता आणि याची क्रॉसिंग तुम्ही रिसेसिव्ह पॅरेंट सोबत केली तर काय आहे? ऑल काय सेम तसंच आलंय ना. म्हणजे लक्षात येते F1 हायब्रिड जो आहे ना बेटा, हा F1 हायब्रिड वेदर इट इज प्युअर टॉल और इट इज हायब्रिड टॉल, हे क्वेश्चन आहे. मग हे क्वेश्चन आहे तर आपल्याला जीनोटाइप शोधायचा आहे याच्यामध्ये. तर याला तुम्ही काय करणार आहे? हा जो पण असेल तर याची क्रॉसिंग कुणासोबत करणार आहे? याचा जो रिसेसिव्ह पॅरेंट आहे त्याच्यासोबत. आता रिसेसिव्ह पॅरेंटचा जीनोटाइप फिक्स तुम्हाला माहित आहे, पण तुमच्या समोर क्वेश्चन काय आहे? हा क्वेश्चन आहे की हा प्युअर आहे का, मग हा असा आहे. हा, मग तुम्ही काय करणार? हा, येस, व्हेरी गुड. म्हणजे लक्षात येते काय करताय तुम्ही? क्रॉस करून बघा. याला जर क्रॉस, समजा जर हा कॅपिटल टी वाला असता, हे सगळे जे येतात, जर होमोझायगस जस्ट एक एक्झाम्पल असते, याला जर तुम्ही ड्वार्फ सोबतचे ते रिसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस केले तर नेक्स्ट जनरेशन मध्ये सगळे कसे दिसले असते बेटा? टॉलच दिसले असते. सेम तसं या पॅरेंट्सचं झालं, सेम तसंच. याचा अर्थ की काय असणार आहे? हा काय असेल? हा प्युअर टॉल आहे. पण जर सपोज तुम्ही ह्या पॅरेंटला घेतलं है ना, हे जे F1 आहे आणि F1 वाले जे आहे तर यांची क्रॉसिंग तुम्ही जे आता जो रिसेसिव्ह पॅरेंट आहे त्याच्यासोबत क्रॉसिंग केली, म्हणजे रिसेसिव्ह पॅरेंटचे पॉलन ग्रेन्स जे येतात ते याच्यावरती टाकले गेले, मग फ्लावरचं फ्रूट झालं आणि एक्सेट्रा, ही जी गोष्ट आहे ती. आणि हे जे 4 प्लांट्स तुमच्याकडे आले आणि त्या 4 प्लांट्स मधले ना एक प्लांट टॉल आलाय, दुसरा प्लांट टॉल आलाय, तिसरा ड्वार्फ आलाय आणि शॉर्ट आलाय. मग हे शॉर्ट आले कस काय? शॉर्ट आले, हा शॉर्ट कस काय आले बेटा? बिकॉज
शॉर्ट आले इट मीन्स यांच्यामध्ये स्मॉल टी आले. काय आले बेटा? स्मॉल टी आले इट मीन्स हे जे येतो दोन जे स्मॉल टी एक एका पॅरेंटचे असतो आणि एक दुसऱ्या पॅरेंटचे. आता आपण क्रॉस कुणाचं केलं? याचं आणि याचं केलं होतं. ह्या पॅरेंट मध्ये तर ऑलरेडी स्मॉल टी फिक्स आहे, एक स्मॉल टी याच्यात गेलाच आहे, पण दुसरा स्मॉल टी कुणाकडून आला? याच्याकडून. इट मीन्स हा कोण आहे? असा. सो सिंपल स बोलायचं, whenever they are saying ना, if you want to know the genotype of F1 generation, what you have to do? Cross the hybrid F1 generation with its recessive parent. With its recessive parent. लक्षात आलेले? हे लिहायचं असेल तर बघा, प्रॅक्टिसने हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. So what is back cross and what is test cross? F1 generation is crossed by any Parent, then it is back cross, and F1 generation is crossed by recessive parent, it is test cross. test cross. ठीक है? हे तुम्ही जेव्हा सॉल्व कराल ना अजून तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल अजून. सो F1 ओके. आता एक क्वेश्चन येतो. Can we say all test crosses are back crosses, but all back crosses are not test cross? Yes or no? All test crosses are back cross. समीक्षा, all test crosses are back crosses. हो की नाही? Yes. And all back crosses are not test cross. कस काय समीक्षा सांगा? All back crosses are not test cross. कस काय? कारण आता जेव्हा ब्रेक असेल फोन कोणीच घ्यायचा नाही. फोन जमा केले का सगळ्यांनी? चला फोन द्या सगळ्यांनी. तू जाणार आहेस का? लेक्चर झाला मग राहू दे तुझ्याकडे. तू पण जाणार आहेस ना? हो. तुमच्या दोघींचं काय? बाकीच्यांनी फोन जमा करा सगळ्यांचे. पवन व्हेरीच युअर फोन जमा केले? सगळ्यांचे केले? समीक्षा व्हेरीच युअर फोन ठेवले? ब्रेकमध्ये घ्यायचं नाही, जोपर्यंत इथून जाणार नाही तोपर्यंत नाही. पॅरेंट्सला आम्हाला कॉल करायला सांगायचे, ठीक आहे? काही असेल तर. आणि फ्रेंड्स वगैरे बिलकुल अलाउड नाही. चला सांगा समीक्षा, टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस काय असतं बेटा? टेस्ट क्रॉस. व्हॉट इज टेस्ट क्रॉस? समीक्षा, व्हॉट इज टेस्ट क्रॉस? बरं, व्हॉट इज बॅक क्रॉस? Ritu, what is test cross? It is the cross of F1 hybrid with recessive parent. This is what? Test cross. What is back cross? Dominant or recessive parent, है ना? With any parent. ठीक है. ईशान, all back crosses are test cross. Correct की wrong है? All back crosses are test cross. हो कि नहीं? विचार करना बेटा. कसं काय सांगा? ऑल बॅक क्रॉसेस आर टेस्ट क्रॉस. हे बघ इकडे बघ, हा घेतला आणि हा घेतला पॅरेंट, ठीक आहे? हा झाला त्यांचा कोण बेटा? F1 हायब्रिड. ओके. आता ह्या F1 हायब्रिडचा क्रॉस जर तू रिसेसिव्ह पॅरेंट सोबत केला तर कुठला क्रॉस आहे हा? F1 हायब्रिडचा रिसेसिव्ह पॅरेंट सोबत. हा बॅक पण आहे आणि टेस्ट पण आहे. This is what? This is back cross also and what beta? And test cross also. ठीक है? Test cross पण है. But what about this and this? हे काय झाले? Back. वापस. So हा काय झाले? This is what? Back cross. मग क्वेश्चन काय होतं? All back crosses are test cross. हो का? हा पण back cross आहे. मग हा test cross आहे का? नाही. बरोबर? कारण फक्त हा बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस म्हणून घेऊ शकतात, बट हा वाला जो बॅक क्रॉस आहे इट इज नॉट टेस्ट क्रॉस. आता दुसरं, ऑल टेस्ट क्रॉसेस आर बॅक क्रॉस. येस, कारण टेस्ट क्रॉस कुणासोबत आहे? विथ द रिसेसिव्ह पॅरेंट. सो दिस इज टेस्ट क्रॉस. ऑल टेस्ट क्रॉसेस आर व्हॉट? बॅक क्रॉसेस. क्लिअर? चल नेक्स्ट काय बेटा?
टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस रीड करा पटकन. होमोलॉगस क्रोमोसोम्स झालेले आहेत. फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो. रेशो नेहमी हे झालंय आपल्या आधी F1 जनरेशन मध्ये घ्यायचं की F2 मध्ये. टेल मी. F2 मध्ये 1 नाही 2 असणार आहे. वाय बेटा? कारण रेशो साठी नाही, रेशो साठी काय पाहिजे, दोन गोष्टी वेगवेगळ्या पाहिजे असतात. आणि इन F1 जनरेशन वी आर गेटिंग ऑल द जिनोटिपिक अँड फिनोटिपिक रेशो सेम असणार आहे, राईट? सो the phenotypic and genotypic ratio, these ratios will be of F1 generation or F2 generation? F2 generations. ठीक है? So चलो, what is the ratio? See, what is the definition? It is the ratio of offsprings produced in F2 and what? Subsequent generation with respect to, this is important, physical appearance. In monohybrid cross, phenotypic ratio of F2 generation is monohybrid cross. चला सांगा पटकन. monohybrid cross phenotypic 2:1 phenotypic ratio monohybrid cross आहे आणि त्याचा phenotypic ratio सांगा. विसरला? 3:1. व्हेरी गुड. 3:1 ना? 2:1 किती आहे? 3:1. विसरलात का? सांगा काय होता 3:1 मोनोहायब्रिड क्रॉस टॉल अँड ड्वार्फचा. सांगा किती टॉल? 3 टॉल अँड 1 ड्वार्फ. व्हेरी गुड. व्हॉट इज द जीनोटिपिक रेशियो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस? 1:2:1. दिस इज जीनोटिपिक रेशियो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. काय होतं जीनोटिपिक रेशियो 1:2:1 मध्ये? कोण कोण येतं? 1 कोण आहे? कॅपिटल टी कॅपिटल टी. 2 इज कॅपिटल टी स्मॉल टी अँड 1 इज स्मॉल टी स्मॉल टी. ठीक आहे. What is the phenotypic ratio of phenotypic ratio of dihybrid cross of F2 generation? Dihybrid cross phenotypic ratio केलंय 9:3:3:1. कोण होतं 9 बेटा? सपोज आपण कोण घेतोय? YYRR घेतलं होतं आपण. YYRR म्हणजे काय? येलो अँड राऊंड. हा, मग 9 कोणाचा आहे? येल्लो राऊंड आहे. आणि शेवटचा 1 कोण आहे? येल्लोचा ग्रीन रिंकल्ड. ग्रीन म्हणजे डॉट्स. 9:3:3:1 होता ना बेटा? बघा see here, we are taking dihybrid cross. What we are taking? Dihybrid cross. In dihybrid cross, you are taking YYRR crossed with YYRR. हे बाकी तुम्हाला माहिती आहे. चला सांगा फास्ट मध्ये F1 जनरेशन काय असणार आहे? F1 जनरेशन विल बी झालं F1 जनरेशन. ठीक आहे. ही घाई तुम्ही लगेच करायची नाही, प्रॅक्टिस करायची तुम्ही. हे झालं F1 जनरेशन. F1 जनरेशनचे नंतर F2 साठी व्हॉट यू आर डुईंग? सेल्फिंग करताय. अच्छा, याचं फिनोटाइप सांगा बेटा. हा नाही फिनोटाइप. याचा फिनोटाइप काय? हा कोण आहे? येल्लो राउंड. दिस इज व्हॉट? येल्लो राउंड आहे. अँड व्हॉट इज दिस? येल्लोचा उलटा ग्रीन. राउंडचा कोण आहे बेटा? रिंकल्ड. ठीक आहे. दीज आर व्हॉट टू पॅरेंट्स. आता याचं पुढचं सांगा मला. आता याच्यानंतर जे 9:3 F2 जनरेशन घेताय तुम्ही. विच जनरेशन यू आर टेकिंग? F2 जनरेशन. रेशियो फिनोटिपिक रेशियो इज 9:3:3:1. मग याच्यामध्ये हा जो 9 आहे जास्त आहे, तर 9 कोणाचे असतील? जो डॉमिनंट पॅरेंट आहे त्याचं कॉम्बिनेशन. दॅट इज व्हॉट? येल्लो राऊंड. येल्लो राऊंड आहे. ठीक आहे. हे 9 झाले. आणि हा जो 1 आहे तो हा 1 कुणाचा असणार आहे बेटा? रिसेसिव्हचा. सो दॅट इज व्हॉट? ग्रीन रिंकल्ड. ठीक आहे. सो ग्रीन अँड रिंकल्ड. व्हॉट अबाउट दीज बेटा? हे आणि हे कोण आहे? ऑल्टरनेट हायब्रिड. येल्लो सोबत कोण टाकायचं आहे? रिंकल्ड. सो हा कोण असेल बेटा? येल्लो रिंकल्ड. आणि हा वाला कोण असेल बेटा? इट विल बी हा दुसरा कोण आहे? येल्लो पक्का ना? हा ग्रीन अँड राऊंड. चेंज केलंय पॅरेंट. आता इथे मी जर बोलले पॅरेंटल कॉम्बिनेशन सांगा. काय आहे बेटा पॅरेंटल कॉम्बिनेशन डायहायब्रिड क्रॉसचा? वर्ड काय यूज करताय याच्यामध्ये? पॅरेंटल कॉम्बिनेशन सांगा.
सो व्हॉट इज दॅट पॅरेंटल कॉम्बिनेशन. येल्लो सोबत कोण आहे, राऊंड आहे, दिस इज पॅरेंटल कॉम्बिनेशन. दुसरा पॅरेंटल कॉम्बिनेशन ग्रीन रिंकल आहे, हे कोण आहे, पॅरेंटल कॉम्बिनेशन. बट इफ आय से येल्लो सोबत रिंकल्ड आलेला आहे, येल्लो सोबत राऊंड पाहिजे होता पॅरेंट मध्ये, ग्रीन सोबत रिंकल्ड होता, हे पॅरेंटल कॉम्बिनेशन. बट इफ आय एम सेइंग येल्लो सोबत कोण आलं, रिंकल्ड, यू आर गोइंग टू यूज वन वर्ड, रिकॉम्बिनेशन. विच वर्ड इट इज, रिकॉम्बिनेशन. विसरायचं नाही, क्वेश्चन्स येतात. काय वर्ड घेतलाय बेटा आपण इथे, रिकॉम्बिनेशन. आलं का लक्षात कसं रिकॉम्बिनेशन. आय थिंक मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलेलं असेल एकदम स्टार्टिंगला. याच्यात पेन आहे, हे दोन पेन्स दिसतात बेटा, हा पिंक आहे, हा, आणि हा कोण आहे, व्हायलेट कलर आहे. याची इकडे हे माहिती. हे जर मी याचे सोबत ऍक्च्युली आधी हे पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे, हे काय झालंय बेटा, पॅरेंटल, सेम सेम आहे, याला बोलायचं पॅरेंटल कॉम्बिनेशन. आता मी काय केलं, चेंज केलं एक दुसऱ्याचं, मग याला तुम्ही काय वर्ड घेणार आहे, रिकॉम्बिनेशन. याचं इकडे, ह्याचं तिकडे. सो दिस इज व्हॉट, रिकॉम्बिनेशन. क्लिअर का बेटा. सो हे लक्षात ठेवायचं, पुढे आपल्याला घ्यायचं आहे मॉर्गनच्या ह्याच्यामध्ये. ओके, कन्सेप्ट लक्षात येते, काय काय आहे, इझी आहे. सो एकदम सिंपल आहे. व्हेन यू आर टेकिंग डायहायब्रिड क्रॉस, phenotypic ratio it is 9:3:3:1. in that 9 जो maximum number है, it is for dominant parent. 1 minimum जो है, so this is the recessive parents combination, and these two are what, recombinations. कौन है बेटा, recombination. लिहून टाका. 9:3:3:1 लिया. डायहायब्रिड फिनोटिपिक रेशो 9 कोण आहे आणि हे कोण आहे, हे लिहा, हे लिहा स्वतः. किती राहिल्याच, डायहायब्रिड क्रॉस झालाय ना. संपला. आता डायहायब्रिड क्रॉस फक्त रीड करायचं आहे थोडं, बस संपलं. नंतर मग लॉस. हे एकदा संपवलं. टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस रीड केलं का बेटा तुम्ही बुकमधून, कळलं ना कुठून घेतलं मी, काय झालं, काय लिहायचं असं. हे जे डायहायब्रिड क्रॉस आहे ना, तर तो लिहा डायरेक्ट, येल्लो राऊंड ग्रीन रिंकल्ड असा. नंतर त्यांचा F1 फास्ट लिहून टाकायचा, किंवा डायरेक्टली F2 लिह. F2 मध्ये 9:3:3:1 लिहिशील. बस तेवढंच, पूर्ण ड्रॉ नाही करायचं कारण आपण आधी केलेलं आहे. मग याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायला बेटा की 9 मॅक्झिमम कुणाचं कॉम्बिनेशन आहे, डॉमिनंट पॅरेंटचं, आणि 1 कमी जो कुणाचा आहे, रिसेसिव्ह पॅरेंटचं. मधले 3 कोण आहे बेटा, रिकॉम्बिनेशन. मग ते कोणते रिकॉम्बिनेशन ते लिहा फक्त. टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस रीड केलं का बाळांनो, पक्का. इथे पण आलं टेस्ट क्रॉस बॅक, पीछे किती, हाँ इतना ही है. ओके, वही मैं देख रही थी. डायहाइब्रिड क्रॉस, व्हाट इज द डेफिनेशन, वही रह गया ना अपना, मोनोहाइब्रिड क्रॉस हो गया, डायहाइब्रिड क्रॉस. इजी है, चेक करो. About the dihybrid cross. When you are considering what beta, 2 characters. Chalo, so what is this? Cross between parents differing in 2 heritable traits, or directly you can say 2 characters. Easy है. It's called what, dihybrid cross. Give example. झालं, संपलं बेटा. Easy है. आदित्य रीड केलं है. ईशान रीड डायहाइब्रिड क्रॉस, अंडरलाइन करा. ईशान हातात पेन्सिल पाहिजे. दिस यू हॅव टू प्रॅक्टिस. लेटर हे करायचं आहे तुम्हाला. आपलं ऑलरेडी झालंय, सो केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी चालेल. ओके, झालंय, संपलंय. व्हेरी गुड. आता मी एक